नमस्कार सगळ्यांचं विदर्भ व्यास अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज आपण जो राज्यसेवेमध्ये भूगोलामध्ये एक टॉपिक आहे रिमोट सेन्सिंग, जो सगळ्यांना फार अवघड वाटतो. कळतच नाही नेमकं प्रश्न कुठून फ्रेम होतात, सिलेबस काय वेगळाच दिसतो, प्रश्न काय वेगळे दिसतात. आणि हे 5 प्रश्न तुम्हाला नेहमी परीक्षेच्या ना 146 ते 150 या प्रश्नांच्या रेंजमध्ये दिसतात. तुम्हाला कुठून येतात कळत नाही, सिलेबसमध्ये काय सांगितलं आहे कळत नाही. बऱ्याच टेक्निकल टर्म्स आहेत आणि या सगळ्या टेक्निकल टर्म्स आणि त्याचा परत अभ्यास केला तरी पण वेगळंच काहीतरी पडतंय आणि त्यात मार्क मिळत नाहीत असं नेहमी वाटतं. मग याला टॅकल कसं केलं पाहिजे, ह्याच्यातून स्कोर कसा काढला पाहिजे, ह्या 2 गोष्टी आपण बघणार आहे. ठीक आहे, तर बघा हे आज आपण रिमोट सेन्सिंग बघणार आहोत. मी कंडक्ट करतोय. ही आमची इंटिग्रेटेड बॅच आहे. जे सगळे अधिकारी आहेत, निखिल खेमनार सर, हे सगळे DC DYSP नायब तहसीलदार आहेत, डेप्युटी सी आहेत, हे सगळे राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच कंडक्ट करतायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला टू द पॉईंट सगळ्या सिलेबसचे व्हिडिओ मिळतील, सगळ्या नोट्स मिळतील हँड रिटन. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ती परचेस करू शकता. त्यामध्ये मी मेनली भूगोल शिकवतोय. भूगोल एक सब्जेक्ट आहे माझ्याकडे, कृषी एक आहे आणि सायन्स टेक आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान. जर हे तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही विदर्भ व्यास अकॅडमीचं ॲप डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हे कोर्स भेटून जातील आणि एकदम नॉमिनल फीसमध्ये आपण ते करतोय. ठीक आहे, आता आपण मेनली बघतोय रिमोट सेन्सिंगचे PYQ काय आहेत. 2019 ते 2015 पर्यंत जेवढे शक्य असतील तेवढे PYQ आपण या लेक्चरमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर त्याच्या आधी आपल्याला रिमोट सेन्सिंगचा सिलेबस माहीत पाहिजे, बरोबर आहे. मग सिलेबसमध्ये काय आहे तर मेजरली 3 टॉपिक्स आहेत: रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि GIS आणि त्यांचे अनुप्रयोग. हे मेजर 3 आहेत. आणि हे आता 2.7 मध्ये भूगोल, अवकाशीय आणि अंतराळ तंत्रज्ञान हा एक घटक आहे. हा घटक मेनली काय माहिती का, सायन्स टेक जे आहे ना, सायन्स टेक GS4 मधला, तर तो पूर्ण इथं कव्हर करतो. त्याच्यातला कोणता चॅप्टर आहे, स्पेस सायन्स नावाचा. स्पेस सायन्ससाठी आपण जे काही पुस्तक वाचणार आहोत ना, तर तेच पुस्तक इथं वाचावं लागतं आपल्याला. तोच सिलेबस आहे सगळा, एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. इथं टर्म्स बघा तुम्ही, फार आपण बारीक ह्याचा सिलेबस डिकोड करूया, मग तुम्हाला कळेल की हा प्रकार काय नेमका आणि हे नेमके क्वेश्चन कुठून फ्रेम होत आहेत. तर पहिली गोष्ट इथं बघा, पहिलं काय म्हणलं त्यांनी की आकाश व अवकाश या संज्ञा ही नवीन टर्म्स टाकलेली आहे त्यांनी, ही नवीन उपघटक टाकलेला आहे सिलेबसमध्ये. दुसरं म्हणलं काय, भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. त्यानंतर GPS आहे, जे आपण गुगल मॅप्स वगैरे गुगल अर्थ यूज करतो ते. त्याच्यानंतर दूरसंवेदन यंत्रणा म्हणजे रिमोट सेन्सिंग. मग देशाचे संरक्षण ह्याचा कशासाठी यूज होतो वगैरे ते दिलेलं आहे. आरोग्य शिक्षणामध्ये कशासाठी यूज होतो, भारतामध्ये त्याच्या काय संस्था आहेत का, त्यांनी काय डेव्हलप केले का, हे सगळे त्यांनी या पार्टमध्ये दिले. हा पार्ट प्युअरली आपल्याला कशातून करायचं आहे, स्पेस सायन्ससाठी जे आपण पुस्तक वाचणार आहोत GS4 मध्ये, तर त्याच्यातून करायचं आहे. आता आला आपण मेन काय बघूया, रिमोट सेन्सिंग, ज्याच्यावर आतापर्यंत मॅक्झिमम प्रश्न विचारले आहेत. म्हणजे 5 प्रश्न असतील ना, तर 5 प्रश्नापैकी ह्याच्यावर 2 प्रश्न, ह्याच्यावर 2 प्रश्न, ह्याच्यावर 1 प्रश्न, किंवा मग ह्या 3 मध्येच खालीवर होतात, ह्याच्यावर 2, ह्याच्यावर 2, ह्याच्यावर 1. 5च प्रश्न येतात, दरवर्षी ठरलेलं असतं. ह्याच्यापैकी पण मेजरली कोणत्या घटकावर प्रश्न पडतात, म्हणजे काय की जर आपण शिकायला गेलो ना, फक्त रिमोट सेन्सिंग शिकायला गेलो, त्याच्यात टेक्निकल टर्म्स वगैरे शिकायला गेलो, तर आपले 1-2 महिने तर असेच निघून जातील. सगळ्या जर गोष्टी सिलेबस कव्हर करायचं बघितलं तर त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग काय आहे काय नाही. कारण एरियल फोटोग्राफीचे बरेच प्रकार आहेत, मग त्याच्यामध्ये इन्क्लाइंड आहे, नॉर्मल फोटोग्राफी आहे, मग GIS GPS लोकांनी त्याच्यावर PhD केलेली आहे. ते आपल्याला काय करावं लागते, परीक्षेसाठी अभ्यास करावं लागते. मग हे फार डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे, सिलेबस त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे, पण प्रश्न डिटेलमध्ये नाही विचारले. प्रश्न खूप वरवरचे आहेत. म्हणजे एखादी टर्म जर तुम्ही गुगल केली ना, तर त्याच्यावरच प्रश्न आहे. म्हणजे समजा आता इथं राष्ट्र डेटा आणि व्हेक्टर डेटा हे टर्म आहे. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला. ही टर्म तुम्ही गुगल करा, नुसतं राष्ट्र डेटा टर्म गुगल करा, ह्याच्यावर प्रश्न पण पडलेला आहे बरं का, की राष्ट्र डेटामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लुडेड नाहीत म्हणून, कोणते काय म्हणतात चित्र इन्क्लुडेड नाही आहेत, कोणता फॉर्मॅट आहे चित्रांचा बरेच फॉर्मॅट असतो बघा, JPG BMP असे फॉर्मॅट असतात चित्रांचे. तर मग राष्ट्र डाटा आणि त्याचं मॉडेल फक्त गुगल केलं ना, तर जेवढा डेटा येतो त्याच्यावर प्रश्न आहे. व्हेक्टर डाटा गुगल केला, जेवढा डेटा दाखवते ना पहिल्याच ओळीमध्ये, पहिल्याच चौकोनामध्ये, त्याच्यावर प्रश्न आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की ह्याच्यावर जास्त खोलात जायची गरज नाही आहे, पण सिलेबस कव्हर करायची गरज आहे, बरोबर आहे. मग सिलेबस कव्हर केला आणि जास्त डेप्थमध्ये नाही गेलो, वरवरची जरी माहिती असेल तरी आपल्याला 5 पैकी 3 प्रश्न 4 प्रश्न सहज सुटतात. एलिमिनेशन मेथडनी 5वा प्रश्न आपण टॅकल करू शकतो. हा फार अवघड नाहीये, पण हा दुर्लक्षित घटक आहे. आणि का दुर्लक्षित आहे, कारण सिलेबस बघितल्यावर ह्याच्यातलं आपल्याला काहीच फॅमिलियर वाटत नाही.
हे कुठून आले कळतच नाही. मग माणूस काय करतो, ह्याला कोणतं पुस्तक वापरू, मग सौदी सरांमध्ये कन्फ्युजिंग दिसतंय, अजून दुसरं कोणतं तरी वापरलं, मग NCERT मध्ये बघितली 11वीची, ते थोडंसं केलं तरी पण नाही समजलं. बऱ्याच गोष्टी, बरेच फॅक्टर ह्याच्यामध्ये, आणि त्यामुळे आपण घाबरून जातो आणि हा ऑप्शनला टाकतो. बरोबर आहे. तर तसं न करता बघूया, आता इथं आपण PYQ बघूया, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की तसं नाही आहे, ऑप्शनला टाकायची गरज नाही आहे. बघा, हे 2019चा पेपर आहे. 19 मध्ये WGS 84 डेटमच्या आधारे पृथ्वीवरील एखादी अचूक जागा निर्धारित करण्यासाठी किमान हे महत्वाचं आहे, शब्द महत्वाचा आहे, डॅश डॅश उपग्रह आवश्यक आहेत. पहिली गोष्ट आपल्याला माहित पाहिजे WGS काय आहे, WGS 84 काय आहे. बघा, हे सगळ्या नोट्स आहेत, हँड रिटन नोट्स आहेत, त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. त्याच्यामध्ये काय WGS म्हणजे, पहिली गोष्ट बघा, WGS म्हणजे काय, वर्ल्ड जिओडेटिक ही सिस्टीम आहे. ओके, तुम्ही जे गुगल मॅप बघता, गुगल अर्थ बघता, तर ते कशावर बेस आहे माहिती आहे का, ह्याच्यावर बेस आहे, WGS वर आहे. म्हणजे काय, हा आपल्या डे टू डे लाईफ मधला प्रश्न आहे. गुगल मॅप कुठून आलं, त्याचा उगम काय, कशावर ते काय म्हणतात त्याला आपण मॉडिफाय करून, कोणत्या सॉफ्टवेअरवर मॉडिफाय करून ते आलेलं आहे, कोणत्या टेक्नॉलॉजीवर मॉडिफाय करून आलेलं आहे, हे आपल्याला बेसिक आहे माहीत पाहिजे, कारण आपण ते डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. तेच आयोगाने विचारले. वाटते आपल्याला हे खूप एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी विचारले, पण ते तसं नाही आहे. मग हे वर्ल्ड जिओडेटिक सिस्टीम आहे. 84 काय, 84 स्टँड्स फॉर 1984. 1984 मध्ये याचा शोध लागला, याची हे तयार केलेलं आहे, म्हणून हे 84 आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणले की एखादी अचूक जागा पृथ्वीवर, बरोबर आहे की आपण आता GPS लावतो आणि गुगल मॅप लावतो, आणि समजा मला आता पुणे शोधायचंय, पुण्यामधलं सदाशिव पेठ शोधायचंय, सदाशिव पेठमधलं पेरू गेट पोलीस चौकी शोधायचंय मला, तर मग कसं शोधणार मी. मग त्यासाठी काय की 4 उपग्रह, म्हणजे आता ह्याचं उत्तर 4 आहे, ठीक आहे, पण मग कसं शोधणार. एकच उपग्रह जर सरळ सांगत असेल की या ठिकाणी आहेत, तर ॲक्युरेसी नाही आहेत, कारण त्याच्यामध्ये ह्याचा फरक पडतो. मग एकपेक्षा किती जास्त उपग्रह वापरावे लागतात आपल्याला, जेणेकरून त्याची ॲक्युरेसी 2 ते 5 मीटर पर्यंत राहील, म्हणजे खूप ॲक्युरेट येईल. बरोबर आहे. बघा, आपण गुगल मॅप जेव्हा वापरतो ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की एकदम फार काय म्हणतात ॲक्युरेट आपल्याला ॲड्रेस मिळतो, फार ॲक्युरेट जागा दाखवतो आपल्याला, जो आपण पॉईंट त्याच्यामध्ये टाकवतो. तर ते कुठून आलंय, त्यासाठी किती ह्याची गरज आहे, सॅटेलाइटची गरज आहे, किती उपग्रहांची गरज आहे. किमान बरं का, मॅक्झिमम नाही, किमान हा शब्द फार महत्वाचा आहे. मॅक्झिमम असलं तुम्ही तर मग याचं उत्तर चुकू शकतं. ठीक आहे, मग याचं उत्तर 4 आहे ॲक्च्युली, बरोबर आहे, याचं उत्तर 4 आहे. मग हे कशामध्ये वापरलं जातं, तर गुगल मॅप आहे. आणि गुगल मॅप काय करतं, एक मर्कॅप्टर प्रोजेक्ट नावाचं एक हे आहे, प्रोजेक्ट आहे, आणि त्याचं मॉडिफिकेशन केलंय, ह्या WGS 84चं मॉडिफिकेशन केलंय मर्कॅप्टन प्रोजेक्शननी. मर्कॅप्टर आहे तो, सॉरी, तर त्यांनी मॉडिफिकेशन केलं मर्कॅप्टरने, आणि त्याच्यावर मग गुगल मॅप्स बनलेलं आहे, त्याच्यावर बेस आहे ते. तर हे आपल्या बेसिक डे टू डे लाईफ मधला प्रश्न आहे, याचं उत्तर 4 आहे. 4 कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे 4 उपग्रह असे वापरले जातात, 1 2 3 4. गुगल मॅप जेव्हा आपण यूज करतो ना, तर आपण 4 उपग्रहांचा वापर करत असतो. आणि मग हा उपग्रह, याची काय म्हणतात त्याला, व्याप्ती असते, हे व्याप्ती दाखवतो. या एरियामध्ये तो कुठंतरी असेल असं सांगतो. आपण जो ॲड्रेस टाकवतो, म्हणजे मी पेरू गेट पोलीस चौकी टाकले, तर ते कुठं आहे, मग हा उपग्रह सांगतो या एरियामध्ये असेल, हा उपग्रह सांगतो या एरियामध्ये असेल, हा सांगतो या एरियामध्ये असेल, आणि हा सांगतो या एरियामध्ये असेल. मग या सगळ्यांचा जो क्रॉसिंग पॉईंट आहे ना, जिथं येऊन मिळतात, हे जिथं सगळे हे येऊन मिळतात, बघा ह्या ठिकाणी येऊन मिळते, तर ही झाली ॲक्युरेसी. हे ॲक्युरेट दाखवतंय, हे तुमचं गुगल मॅप आहे. आणि हे आहे हे WGS 84 वर बेस गुगल मॅप सिस्टीम. त्यासाठी मिनिमम आपल्याला किती वापरावं लागतं उपग्रह, 4 उपग्रह वापरावं लागतात. एवढा साधा प्रश्न होता, काहीच अवघड नव्हतं. आणि हे डे टू डे लाईफ मधलं आहे. आयोगाने खूप वेगळं काहीतरी विचारलं असं काही नाही, खूप बेसिक विचारलं होतं, तरी पण विद्यार्थ्यांना सॉल्व्ह नाही करता आलं. कारण काय की आपण आपल्या आयुष्यामध्ये बघा, आयोगाने एक प्रश्न विचारला होता प्रिलिम्सला, तुम्ही जे लेजचे किंवा कोणत्या पण चिप्सचे पॅकेट खाता ना, तर त्याच्यामध्ये कोणता वायू असतो तो प्रश्न विचारला होता. नायट्रोजन त्याचं उत्तर होतं, पण तो आपण त्या रॅपरवर लिहिलेलं असतं, पण आपण कधी बघत नाही. अजून एक प्रश्न विचारला होता आयोगाने, तुम्ही जे प्लास्टिकच्या बॉटल वापरता, तर ते कोणत्या टाईपचे असतात. बॉटलच्या खाली लिहिलेलं असतं बघा, पॉलिइथिलीनच्या असतात त्या,
तर ते पण आपण कधी बघत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, डोळ्यासमोर प्रश्न आहे, डोळ्यासमोर गोष्टी ज्याच्यातून प्रश्न फ्रेम होणार आहेत त्या गोष्टी डोळ्यासमोर आहे, पण आपण चौकस दृष्टीने नाही बघितल्या. बरोबर आहे, चौकस बुद्धीने त्याच्याकडे नाही विचार केला. त्याच्यामुळं मग ते आपल्याला परीक्षेमध्ये 1-2 मार्काला मग मागं पाडतात. ठीक आहे, बघा आता त्यानंतर हे आपण बघतोय लिस्ट. मग हे काय लिस्ट सेन्सर आहे, तर मग ह्याचं शक्यतो काय माहिती आहे का, इंग्लिशमध्ये थोडंसं वाचायचा प्रयत्न करायचा जेणेकरून उत्तर थेट मिळतं. मराठीमध्ये कन्फ्यूज होतो. मग आता संवेदक आपल्याला समजणार नाही, पण तेच आपण वाचलं सेन्सर आहे वा तर समजून जातं. मग काय कॅन बी टिल्टेड म्हणजे काय, टिल्ट म्हणजे काय, वाकवणे, टिल्टेड झुकवणे. हे बघा, मुख्य ट्रॅकच्या दिशेने 26 डिग्री पर्यंत झुकवला जाऊ शकतो. हा प्रश्न नाही. प्रश्न काय आहे, ज्या योगे त्या ठिकाणी डॅश डॅशचा पुनर्भेटीचा कालावधी मिळतो. म्हणजे काय, लिस्ट जो सेन्सर आहे तर तो टिल्ट केल्यानंतर परत त्याच ठिकाणी येण्याचा कालावधी काय आहे, याचं उत्तर आहे 5. कसं उत्तर आहे ते पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे, लिस्ट आपल्या सिलेबसमध्ये आहे. लिस्ट आपल्या सिलेबसमध्ये लिस्ट, कारण सिलेबसमध्ये कोणता पॉईंट आहे, हा स्कॅनरचा पॉईंट आहे. बघा, स्कॅनर नावाचं एक आपल्याला मल्टीस्पेक्ट्रम स्कॅनर नावाचं एक हे आहे सिलेबसमध्ये, उपघटक आहे. तर त्या स्कॅनरवर बेस्ड आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते स्कॅनर आपण वापरतो, तर हे लिस्ट आहे. लिस्टचा फुल फॉर्म काय, लिनियर इमेजिंग सेल्फ स्कॅनर. हे 4 नंबर, ह्याच्या आधी 3 होतं, 2 होतं, 1 होतं, आता लेटेस्ट व्हर्जन आले 4 नंबर. मग ह्याच्यामध्ये प्रश्न कशावर विचारले, फक्त एवढ्यावर, रिपिटेटिव्हिटी. त्याचा अर्थ काय की किती दिवसांनी त्याच जागेवर परत येते. किती दिवसांनी येते, 5 दिवसांनी येते. ह्याच्या पुढे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की याचे किती बँड आहेत, स्पेक्ट्रल बँड किती आहेत, किती दिसत आहेत इथं तुम्हाला, 3. बरोबर आहे, B3 B4 B2 B3 B4. मग कोणते आहेत त्यांची रेंज विचारली जाऊ शकते. ठीक आहे, याची रेडिओमेट्री किती आहे ते विचारलं जाऊ शकतं. ह्याचं स्वॅच काय आहे, ते स्वॅच म्हणजे काय, याची व्याप्ती किती आहे ते, किंवा याचं रिझोल्युशन काय आहे ते विचारलं जाऊ शकतं. हे शोधण्यासाठी कोणत्या वेव्ज वापरले जातील ते विचारलं जाऊ शकतं. विजिबल आणि इन्फ्रारेड ह्यांच्या दरम्यान आपण हा सेन्सर वापरू शकतो, हे विचारलं जाऊ शकतं. इतकं सोपं होतं ते, पण आपण ते कधी बघितलं नाही. आपण समजा जे आपल्याला सिलेबसमधला जो घटक आहे तर तो कधी गुगल करून बघितलाच नाही. मग बघितलाच नाही तर त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यावर प्रश्न आला तो आपल्याला सोडवता आलाच नाही. तर तसं नाही करायचं. मग हे मेजर हे पण सांगतो की हे कुठून आलंय. जो आपण रिसोर्स सॅट वापरतो ना, रिसोर्स सॅट म्हणजे आपले जे इंडियामधले इस्रोने तयार केलेला रिसोर्स सॅट आहे, तर तो रिसोर्स शोधण्याचे काम करतो आजूबाजूला. म्हणजे जंगल असेल, पाणी असेल, त्याच्यानंतर कुठं खनिज आहेत का, काय आहे का, हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करतो रिसोर्स सॅट. जो उपग्रह आहे त्याला आपण नाव दिले रिसोर्स सॅट. तर त्या रिसोर्स सॅटमध्ये कोणता सेन्सर वापरला जातो, तर तो हा सेन्सर आहे. हा सेन्सर आहे. मग आपल्याला तर आहे की बाबा आपण सगळे उपग्रह बघतोय. बरोबर आहे, GIS जे आहे आपल्याला सिलेबसमध्ये घटक आहे 8.3. बरोबर आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे काय म्हणतात त्याला, उपग्रह बघतो. कार्टोसॅट असेल, ओशन सॅट असेल, रिसोर्स सॅट असेल. मग हे जे सॅटेलाइट्स आहेत हे कशाच्या मदतीने हा डेटा गोळा करतात, हे बेसिक तर आपल्याला माहित पाहिजे. कारण सिलेबसमध्ये ना, बेसिक सिलेबसमध्ये खूप काय आयोगाने वेगळं विचारले का, नाही. मग फक्त जो कार्टोसॅट आहे आपला, रिसोर्स सॅट आहे आपला, तर रिसोर्स सॅटवर कोणतं सेन्सर वापरलं जातं, हे LIS-4 नावाचं सेन्सर वापरलं जातं. आणि त्याच्यामधला फक्त एवढाच प्रश्न विचारलाय. खूप डेप्थमध्ये गेलेत का, खूप कन्सेप्ट विचारली आहे का, खूप काहीतरी जगाच्या वेगळं आहे आणि ते आपले म्हणजे ते समजून घेण्यासाठी आपल्याला 1-2 दिवस लागणार आहेत असं काही विचारलं का, नाही. प्युअरली फॅक्ट विचारली आहे, प्युअरली फॅक्ट विचारली. पण ती फॅक्ट आपल्याला बाजूला काढता आली पाहिजे ना. परीक्षेत येऊन गेल्यानंतर आपल्याला फॅक्ट माहीत होणं काही कामाचं नाही आहे. बरोबर आहे, इतकं ते सोपं होतं. मग ह्याच्यावर पुढे काय प्रश्न येऊ शकतो ते पण तुम्हाला विचारलं. मग हा रिसोर्स सॅटवर प्रश्न होता, रिसोर्स सॅट. ओके, मग ह्याच्या पुढे कार्टोसॅट काय आहे, कार्टोसॅटवर प्रश्न येऊ शकतो, किंवा ओशन सॅटवर प्रश्न येऊ शकतो. अजून काय सॅटेलाइट आहेत ते आपण बघणार आहोत डिटेलमध्ये, आणि त्याच्यावर कोणते सेन्सर वापरले आहेत, त्यांचे काय फंक्शन्स आहेत, त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत ते बघणार आहे. जेणेकरून आयोगाने याच्यातला काही प्रश्न विचारला तरी आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. इतकं सोपं आहे ते, पण आपल्याला ते डिकोड करता यायला पाहिजे. ठीक आहे, मग याच्या पुढचा प्रश्न बघा. ट्रायमेट्रॉगॉन सिस्टीम ऑफ फोटोग्राफीमध्ये 3 पैकी 2 कॅमेरे आहे तिर्यक अंशामध्ये बसवलेले असतात. आता हे तुम्हाला कळणार नाही, ऑब्लिक म्हणायचं, ऑब्लिकली म्हणजे काय की 3 कॅमेरे असतात
आता याची थेअरी पण सांगतो तुम्हाला. कसं आहे की ह्याचे 3 कॅमेरे असतात, असे 3 असा वरती उपग्रह असतो आणि एक डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असतो. आणि हे कोणते बाकीचे 2 कॅमेरे आहेत ना इथं बसवलेले, ते कोणत्या डिरेक्शनमध्ये आहेत, जेणेकरून बाकीचा एरिया तुमचा कव्हर होईल. बरोबर आहे. एखादा सॅटेलाइट आहे, सॅटेलाइट असं वरून बघतोय, तर त्याला मॅक्झिमम एरिया कव्हर झाला पाहिजे ना. एक कॅमेरा जर समजा लावला तर एक त्याची सर्टन रेंज असेल, एवढंच दिसेल त्याला, पण त्याला अजून 2 कॅमेरे एक्स्ट्रा लावले, इकडच्या साईडला इकडच्या साईडला आहेत, मग त्याची जी एवढी दिसणार रेंज आहे ती एवढी होऊन जाते. बरोबर आहे. मग हे जे साईडला 2 कॅमेरे लावलेले आहेत तेच विचारले, 3 पैकी जे 2 कॅमेरे आहेत तर ते काय अंशामध्ये असतात, ऑब्लिकली कोणत्या अंशामध्ये माउंटेड असतात, ऑब्लिकली माउंटेड कोणत्या डिग्रीमध्ये. बरोबर आहे. मग ह्याचं उत्तर काय आहे, ह्याचं उत्तर 60 आहे. ह्याचं उत्तर 60 आहे. मग हे कुठून प्रश्न फ्रेम झाला, कुठून फ्रेम झाला तुम्हाला दाखवतो, तुम्हाला विश्वास पडणार नाही. हे प्रश्न एरियल फोटोग्राफी इथूनच फ्रेम झालाय. फक्त हवाई छायाचित्र आणि त्यांचे प्रकार आणि त्यांचा वापर. मग वापरमध्ये तिथे डायरेक्ट दिलेलं आहे, पुस्तक वापरा सौदी सरांचा किंवा अजून कोणतं तुम्हाला वापरायचं, 11वीचे NCERT वापरा, त्याच्यामध्ये डायरेक्ट दिलेलं आहे की सेन्सरसाठी आपण असा हे यूज करतो, अशी आकृती दिलेली. मी दाखवतो तुम्हाला आकृती पण. आणि तो उपग्रह असतो आणि आपल्याला मॅक्झिमम एरिया कव्हर करायचा असतो, म्हणून इथं 3 कॅमेरे असतात. एक डाऊनवर्ड डिरेक्शनला असतो, एक इकडं असतो, एक इकडं असतो. मग हा इकडे 60 डिग्रीमध्ये हे असतो, हा इकडे 60 डिग्रीमध्ये, जेणेकरून मॅक्झिमम एरियांचा कव्हर होतो. म्हणजे थेट तुमच्या सिलेबसवरून खूप डेप्थमध्ये नाही गेले हे, खूप असं म्हणजे ह्याच्या पुढं काय आहे असं काही नाही गेले. कारण आयोगाला पण लिमिट माहिती आहे की जर ह्याच्या डेप्थमध्ये जाऊ लागलो तर खूप जाता येतं, पण मग त्याच्यावर प्रश्न फ्रेम करताना विद्यार्थ्यांना पण ते येणार नाहीत. हे काही इथं येते, ह्याला म्हणतो आपण ट्रायमेट्रोगॉन फोटोग्राफी. ट्राय म्हणजे काय, 3. एवढं बेसिक कळलं आपल्याला. प्रश्नच बघा ना, प्रश्न काय आहे की ट्रायमेट्रोगॉन सिस्टीममध्ये 3 पैकी 2. ट्राय म्हणजे काय, 3 आहे, एवढं तर कळलं. फोटोग्राफी म्हणजे काय, कॅमेरे आहेत, हे पण कळलं मला. आता पुढं विचारलं गेलं की काय विचारलं गेलं की ह्याचं जो अँगल आहे तर तो किती असणार आहे. हे का, हा बेसिक पहिला हे असतो, कॅमेरा असतो आणि ह्याच्यावर हे उरलेले 2 कॅमेरे असतात ह्या अँगलने. तर हा अँगल विचारला होता, हा किती असतो अँगल, एवढंच विचारलं होतं. हो का, इथं येते हे जे लेन्स असतात ना, हे व्हर्टिकल, हाय ऑब्लिक, लो ऑब्लिक, मग हे 3 कॅमेरे असा एरिया कव्हर करतात. हे एरियल फोटोग्राफी आपल्याला हवाई चित्र बघितलं ना सिलेबसमध्ये 8.2 आहे, तर तिथून प्रश्न फ्रेम झालेला आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचं बघू आपण. याच्या पुढं काय आहे, याच्या पुढं बघा 149, त्याच्यामध्ये आपण बघतोय काय की प्रश्न वाचा. सामान्य रंग छायाचित्रणामध्ये रुंद आणि निरोगी पानं हिरवी दिसतात. पहिलं वाक्य वाचलं, काय कळालं, साधी गोष्ट आहे. सामान्य रंग छायाचित्रणात आपण मोबाईलने फोटो काढतो, कॅमेराने काढतो, डोळ्यांनी बघतो, हे सामान्य फोटोग्राफी. एरियल फोटोग्राफी आपल्याला 8.2 चॅप्टर सिलेबसमध्ये आहे, त्याच्यामध्ये त्याच्यामधला प्रश्न आहे. ठीक आहे. सामान्य रंग म्हणजे काय, डोळ्यांनी किंवा फोटोने कॅमेराने ते काढतो. त्याच्यामध्ये जी पानं असतात ना झाडांची, निरोगी पानं, तर रोग पडला असेल तर वेगळे दिसणार, पिवळं दिसणार, लाल दिसणार, पांढरं दिसणार. पण निरोगी असतील तर ते हिरवी दिसतात. बरोबर आहे. फोटो काढला आपण झाडाचा तर हिरवाच येतो. पण जेव्हा आपण इन्फ्रारेडने फोटो काढतो ना, जे आपण रिमोट सेन्सिंगचे सॅटेलाइटमध्ये जे कॅमेरा सेन्सर वगैरे वापरतो ना, तर त्यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर वापरतो. कारण त्याच्यामध्ये आपल्याला खूप डेप्थमध्ये जे काही खूप लांबवर खोलवर भागामध्ये जे काही गोष्टी दडलेल्या असतील त्याचे फोटो काढायचे असतात. आणि हे टेम्परेचर सेन्सिटिव्ह कॅमेरा असतो, हा सेन्सर असतात इन्फ्रारेड सेन्सर, आणि त्याच्यातून मग आपल्याला फोटो मिळतात. मग त्याच्यामध्ये हे जे पानं आहेत तर ही कशी दिसतात, ह्याच्यावर राज्यसेवा 2012 पासून 2019 पर्यंत 8 वर्षामध्ये 6 वेळेस प्रश्न आलेला आहे. एवढ्याच ह्याच्यावर की नॉर्मल डोळ्यांनी नॉर्मल फोटोग्राफीमध्ये तो कशा कलरचा दिसतो आणि तो इन्फ्रारेडमध्ये कशा कलरचा दिसतो. मग आपल्याला माहिती आहे की आपले डोळे, आपल्या 3 गोष्टी, 3 जे कलर आहेत ते डोळ्यांना सेन्सिटिव्ह आहेत. कोणते कलर आहेत, आरबीजी आपण म्हणतो त्यांना, रेड, ब्ल्यू, ग्रीन. ठीक आहे. रेड, ब्ल्यू, ग्रीन हे आपल्या डोळ्यांना कलर मेजरली दिसत असतात. आपले डोळे त्यांच्यासाठी सेन्सिटिव्ह असतात. पण समजा दुसऱ्या काही गोष्टी असतील, एखादं गडद काळ्या रंगामध्ये पण आपल्याला ते लक्षात येत नाही, पण जे असं एखादं रेड कलरमध्ये आहे, ग्रीन कलरमध्ये आहे, तर ते लगेच लक्षात येतं, दूरवर जरी असेल तरी पण. मग हे 3 कलर जे आहेत तर आपल्याला कलर सेन्सिटिव्ह आहेत आपल्या डोळ्यांना. मग जे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही त्यांचाच तर आपल्याला फोटो काढायचा आहे, तेच तर शोधायचं आहे ना. म्हणजे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट भरपूर उंचीवर आहे, बरोबर आहे. त्या उंचीवरून जर आपल्याला फोटो काढायचा, एरियल फोटोग्राफी नॉर्मल कॅमेऱ्याने काढली दिसणार नाही, म्हणून आपण काय करतो, इन्फ्रारेड फोटोग्राफी करतो. मग त्याच्यामध्ये काय होतं की प्रश्न असा पडतो की नॉर्मल ह्याच्यामध्ये, नॉर्मल फोटोग्राफीमध्ये जो रेड कलर दिसतो
रेड कलरचं काही गोष्ट असेल, एखादी गोष्ट असेल, रक्त असेल, किंवा माझं शर्ट आहे रेड कलरचं, नॉर्मल फोटोग्राफीमध्ये हे रेड दिसेल, पण जेव्हा माझ्या शर्टाचा फोटो काढू आपण इन्फ्रारेड फोटोग्राफीमध्ये, तर तो कसा दिसेल, तर हा दिसेल बर्गर सारखा. हे याचं उत्तर आहे. कसं उत्तर आहे ते पण सांगतो. खूप शॉर्टकट आहे हा, खूप चांगला शॉर्टकट आहे. फार मला तर, मी हे जेव्हा डिस्कवर केलं तर तेव्हा मला फार हे झालं बघा. बर्गर, RBG, RBG, आणि हे नॉर्मल डोळ्यामध्ये दिसणारे कलर आहेत रेड, ब्ल्यू, ग्रीन. आणि जेव्हा इन्फ्रारेडमध्ये, इथं लिहितो आपण, इथं लिहितो मी नॉर्मल, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळलं. नॉर्मल फोटोग्राफीमध्ये हे कलर आहेत, आणि इथं इन्फ्रा, IR, इन्फ्रारेड. ओके, तर मग रेड कलर इन्फ्रामध्ये कसा दिसतो, बर्गर सारखं. रेड कलर दिसतो ब्ल्यू, ब्ल्यू कलर दिसतो ग्रीन, ग्रीन कलर दिसतो रेड. मग ह्याची शॉर्टकट ट्रिक काय आहे, बर्गर. एवढं सोपं आहे. RBG लाईट्स माहितीत आपल्याला. RBG आपण बघा, हे बेसिक लाईट्स असतात. जेव्हा तुम्ही लाइटिंगच्या दुकानात जाल ना, तर तिथे LED लाईट्स बघा, ह्या 3 मध्येच असतात. RBG मध्ये असतात मेजरली, किंवा मग एखादा पांढरा पिवळा असतो. मग RBG मध्ये काय असतात ते LED लाईट्स, कारण ते आपल्या डोळ्यांना सेन्सिटिव्ह असतात. मग त्या RBG नॉर्मलमध्ये जो फोटोग्राफ आहे, तर इन्फ्रामध्ये कसा येतो, बर्गरमध्ये येतो. मग परत आत्ता प्रश्न पडलाय तुम्हाला, आता प्रश्न काय पडलाय बघा, की जी हिरवी पानं आहेत तर ती कशी दिसणार आहे. ठीक आहे, मग हिरवी पानं कशी दिसणार आहेत, बरोबर आहे. हिरवी पानं कशी दिसणार आहेत, काय दिसतंय, ग्रीन कुठं दिसतंय, ग्रीन कसं दिसणार आहे, रेड सारखं दिसणार आहे, बरोबर आहे. ग्रीन टू रेड. आता हे पण नाही तुम्हाला कळालं तरी फार सोपं आहे बरं का. हे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितले की बाबा जे काही हिरवं आहे, ग्रीन आहे ते रेड दिसणार आहे, ब्ल्यू आहे ते ग्रीन दिसणार आहे, रेड आहे ते ब्ल्यू दिसणार आहे. चला, मला हे पण माहिती नाही, मी अभ्यास करायचा कंटाळा केला, मला हे पण नाही कळलं. तर एकदम सोपी ट्रिक आहे, एकदम सोपी ट्रिक आहे. तुम्ही बघून हसाल की मला आयोग एवढं कसा हे म्हणजे फिरवू शकतो आणि एवढा सोपा प्रश्न कसा टाकू शकतो. मला काहीच कळलं नाही. फक्त मला प्रश्न काय विचारलाय की नॉर्मलमध्ये हिरवी दिसतात, तर बाबा इन्फ्रारेडमध्ये कशी दिसतील. मग इन्फ्रारेड नॉर्मल हिरव्यापासून काहीतरी कलर चेंज होणार आहे. मग हिरव्यापासून कलर चेंज झालाय की इथं नाही, इथं पण नाही. निळ्यापासून पिवळा झालाय, लाल पासून किरमिजी झालाय, इथं ऑप्शन बघा हिरव्यापासून लाल झालाय. फक्त एवढं जरी लक्षात केलं, बारीकपणे बघितलं, खूप लहान आहे, एकदम सोपं आहे ते. उघड्या डोळ्यांनी बघितलं की आपल्याला काय हिरवा कलर नॉर्मलमध्ये दिसणार आहे, तर मग इन्फ्रामध्ये कोणता दिसणार आहे. कन्सेप्ट माहित असेल, मी तुम्हाला सांगितली कन्सेप्ट एवढी आहे बाबा. शॉर्टकट काय आहे, हिरव्यापासून काय कलर चेंज होतो हेच विचारलंय. मग हिरव्यापासून लाल होतो, ऑप्शन तर एकच आहे, ऑप्शन दिलाच नाही ना दुसरा. इतकं सोपं होतं ते. म्हणजे जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती नसेल तरी पण तुम्हाला लॉजिक लावता आलं तरी प्रश्न सॉल्व्ह होतात. हे लॉजिक कसं डेव्हलप करायचं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, आणि तेच तुम्हाला सांगतोय मी, बरोबर आहे. मी तुम्हाला आधी 5 मिनिटं बडबड केली, तुम्हाला कन्सेप्ट सांगितली की अशी कन्सेप्ट आहे, तशी कन्सेप्ट आहे. RBG लाईट्स असतात, त्याला आपण बर्गर म्हणतो. बर्गरमध्ये उद्या जर प्रश्न आला, म्हणजे समजा आत्ता ग्रीन टू रेड आलेला आहे, उद्या दुसरा प्रश्न येऊ शकतो. मग RBGचं सगळ्यात सोपं काय, RBG वर काही प्रश्न पडला तर तो काय असतो, बर्गर असतो. Rचं B होतं, मग Bचं G होतं, आणि ग्रीनचं रेड होतं. मग हाच प्रश्न इथं पडलाय, आणि ही माहिती जरी नसेल, लॉजिक लावलं, हिरव्याचा कलर कसा चेंज होणार आहे, हिरव्याचा कलर लाल होणार आहे, एकच ऑप्शन आहे, बरोबर आहे का, एकच ऑप्शन आहे. इतकं सोपं होतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कुठली तरंग लांबी असलेल्या ऊर्जेचा भाग दूर संवेदनासाठी, ठीक आहे, रिमोट सेन्सिंगसाठी, विशेषतः हवाई छायाचित्रणासाठी, सिलेबस 8.2 एरियल फोटोग्राफी, बरोबर आहे, मानला जातो. बरोबर आहे. आता जेव्हा आपण तरंग लांबी बघणार आहोत ना, तरंग लांबी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, त्याच्यात वेगवेगळ्या त्याच्यामध्ये वेवलेंथ आहेत, तर ते सगळे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे. ठीक आहे, हवाई छायाचित्रणामध्ये कोणती तरंग लांबी आयडियल मानली जाते, विशेषतः म्हणजे चांगली आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं आहे, ते पण दाखवतो काय सोपं आहे. हो का, हे इथं बघा, हे वेगवेगळ्या तरंग लांबी आहेत, वेगवेगळ्या तरंग लांबी आहेत. आणि तरंग लांबीमध्ये दृश्य विभाग दिसतोय का, दृश्य विभाग,
हा दृश्य विभागातूनच फोटो काढू शकतो ना, हा डोळ्यांना दिसणार आहे. आपण जी मग हवाई फोटोग्राफी काढतोय साध्या कॅमेऱ्यानी, म्हणजे साध्या कॅमेऱ्याने काय जे डोळ्यांना दिसते तेच त्या कॅमेऱ्यामध्ये दिसते, त्याचाच फोटो काढतोय. मग ते कोणत्या रिजन मध्ये दिसेल? दृश्य विभागात दिसेल. दृश्य विभाग काय आहे? 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर. एवढंच आहे. इतकं सोपं होतं ते. पण आता काहीतरी वेगळं असेल असं सगळ्यांना वाटलं. पण हा चार्ट आपल्याला जर माहित असेल बा किरणांचा प्रकार कोणता आहे, त्याची तरंग लांबी काय आणि त्याला काय म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, एवढं कळालं तरी तुम्हाला प्रश्न एकदम सॉल्व्ह होऊन जातो. मग प्रश्न इथं काय होता? 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर आहे का व्हिजिबल रेंज? कारण काय, हवाई छायाचित्रणासाठी म्हणलंय. इन्फ्रारेड म्हणलं असतं तर मग इन्फ्रारेडचं वेगळं आहे, युव्ही लाईट म्हणलं असतं तर युव्ही लाईटचं वेगळं आहे. इथं काय म्हणलंय? व्हिजिबल रेंजचा. बरोबर आहे. एरियल फोटोग्राफीमध्ये व्हिजिबल रेंज म्हटलेलं आहे, म्हणून त्याचं काय आहे? 0.4 ते 0.7. खूप सोपं होतं. म्हणजे मला सांगा, राज्यसेवा 2019ला प्रश्न अवघड कोणता होता? हा सोपा आहे, कारण एकच चार्ट तुम्हाला माहित पाहिजे होता. हा सोपा आहे. लाईफमध्ये तुम्हाला काहीच माहिती नाही पाहिजे, फक्त तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे होता. हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर ट्रायमेट्रोगॉन, हे तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे होती याची. किंवा तुम्ही जर एरियल फोटोग्राफी तुम्ही पहिल्याच चॅप्टरमध्ये 8.2 मधलं पहिलं जे उपघटक आहे ते गुगल केलं असतं तर हे तुम्हाला भेटलं असतं. लिस, हे आपल्याला सगळे उपग्रह 8.3 मध्ये आपल्याला GIS बघायचे, त्याच्यामध्ये उपग्रह आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 मेजर उपग्रह आहेत. कार्टोसॅट आहे, रिसोर्ससॅट आहे, ओशनसॅट आहे, अजून कार्टोग्राफीचे 1-2 आहेत. तर त्याचं फक्त बघायचं होतं की सगळे जे उपग्रह आहेत तर त्या उपग्रहावर कोणते सेन्सर बसवलेत, एवढंच बघायचं होतं. मग हे सेन्सर बघितलं असतं तुम्हाला तर हे उत्तर आलं असतं. अवघड काय होतं का? आणि हे तर बेसिक आहे, ह्याचा आणि अभ्यासाचा काहीच संबंध नाही आहे. ही डोळे उघडे ठेवून बघायची गोष्ट होती. किंवा आपण GPS वापरतोय, नेमका प्रकार काय माहित पाहिजे ना. GPS कशावर बेस आहे, कशावर आधारित आहे, काही नाही. आपण फक्त काय करतो, त्याचा वापर करतो. पण अधिकाऱ्याला तसं त्या दृष्टीने नाही चालून बघत ना. अधिकाऱ्याचं काय, थोडीशी चौकस बुद्धी लागते. एखादी घटना घडते, एखाद्या गोष्टीचा आपण वापर करतोय, एखाद्या गोष्टीचा रिझल्ट येतोय, तर त्याच्या खाली बेस काय आहे, त्याचं मूळ काय आहे, कशावर आहे, त्याच्यावर हा प्रश्न होता. म्हणजे त्या अप्रोचवर हा प्रश्न होता. ठीक आहे. 19चं झालं. आपण आता 18चं बघू. त्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला हा जो प्रश्न सांगितला ना RBG लाईट्सचा, तर त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. मग त्याच्यामध्ये बघा, एवढंच बघा, ही आकृती जरी लक्षात तुम्ही ठेवली, RBG मी एकदम सोपं सांगितलं, RBG बर्गर, RBG बर्गर हे जर सांगितलं, म्हणजे हे सोडून दिलं, तुम्हाला खूप स्टँडर्ड जायचंय, सोपं नाही जायचं. तर हे बघा, इथं बघा, ग्रीन आणि रेड हे 2 कलर जेव्हा एकत्र येतील तर त्याचा येल्लो होतो. ब्ल्यू आणि रेड जेव्हा 2 कलर एकत्र येईल त्याचा मॅजेंटा होतो. ब्ल्यू आणि ग्रीन जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याचा हा कलर होतो. आणि जेव्हा हे तिन्ही कलर येतील त्याचा व्हाईट कलर होतो. कळलं? म्हणजे जर ह्याच्यावर पुढे प्रश्न पडला, प्रश्न काय पडला की बाबा आता विचारलंय ग्रीन कलरचं रेड कलरमध्ये, मग ग्रीन आणि रेड कलर समजा एकत्र आला, डिजिटल कलर डिस्प्ले ऑफ रिमोट सेन्सिंग डेटा शो ऑफ 3 बँड्स ऑफ एन इमेज शोईंग RGB कलर मॉडेल. मग हे RBG कलर मॉडेल जे आहे तर त्याच्यामध्ये कलर कसे चेंज होतात 2 कलर एकत्र आल्यानंतर, त्याच्यावर हा प्रश्न होता. ठीक आहे. आणि ही जी वेवलेंथ आहे, विजिबल लाईट आहे, तर तो ह्याच्यामध्ये एरियल फोटोग्राफी काढायचं होतं बघा आपल्याला. तर त्याची रेंज काय आहे? 0.4 ते 0.7. हे दिसते की इथं 0.4 मायक्रोमीटर ते 0.7. मग त्याच्यावर हा प्रश्न होता, त्याच्यावर ही इमेज आहे. ठीक आहे. आता आपण बघतोय 2018 मध्ये काय प्रश्न पडलाय. मग 2018 मध्ये काय प्रश्न पडलाय, मग त्याच्यामध्ये पहिला आहे 146वा प्रश्न, धूळ, परागकण, धूर, पाण्याची वाफ ह्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं स्कॅटरिंग होते. बेसिक प्रश्न आहे, एकदम बेसिक आहे. तुम्ही सायन्सचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचलं असेल तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. स्टेट बोर्डच्या पुस्तकामधलं हे काहीच वेगळं नाहीये. बघा काय माहितीये का, आपण कवडसा म्हणतो ज्याला, कवडसा तेच आहे स्कॅटरिंग. बरोबर आहे. आपण खिडकी उघडी ठेवली, थोडंसं त्याच्यातून प्रकाश किरण येत आहे तर मग कवडसा येतो, त्याच्यामध्ये आपल्याला धूळ, परागकण वगैरे दिसतात. तर ते कोणत्या प्रकारचं विकिरण आहे, कोणत्या प्रकारचं स्कॅटरिंग आहे, एवढंच विचारलंय. इतकं सोपं विचारलंय. म्हणजे काय, डे टू डे लाईफ मधल्याच घटना आहेत. बरोबर आहे. सायन्स टेक काय आहे, काय वेगळं आहे का? आपण जे जगतोय ना तेच आहे. मग डे टू डे लाईफ मधले फक्त हे विचारलंय. मग ते स्कॅटरिंग कोणत्या प्रकारचं आहे, त्याचं उत्तर आहे माई स्कॅटरिंग म्हणतात त्याला, माई विखुरण, माई स्कॅटरिंग. आणि मग ठीक आहे, चला माई स्कॅटरिंग मला मी सांगितलं, तुम्हाला समजलं, काही हरकत नाही. ह्याच्या पुढे मग स्कॅटरिंगचे काही प्रकार आहेत हे आपल्याला कळालं. मग काय प्रकार आहेत, मग एक प्रकार माई स्कॅटरिंग आहे, दुसरा प्रकार आहे रॅले स्कॅटरिंग. रॅले स्कॅटरिंग म्हणजे काय बघा, हे पण डे टू डे लाईफ मधलं आहे. आकाश तुम्हाला निळं दिसतंय का? निळं दिसतंय. आकाश काय निळं आहे का? आकाश निळं नाहीये, आकाश काळा आहे, वरती लाईटच नाही ना. पण ते आपल्याला निळं दिसतं का? दिसतं ह्या रॅले स्कॅटरिंगमुळं.
मग आज जर मईवर प्रश्न आलाय, तुमच्या घरातल्या कवडश्यावर प्रश्न आलाय, तर उद्या रॅलीवर पण येऊ शकतो. रॅलीचं पण सेम आहे मग. ठीक आहे. तर बघा स्कॅटरिंग मध्ये दोन प्रकार मी सांगितले तुम्हाला, की एक रॅली आहे, एक मई स्कॅटरिंग आहे. मई स्कॅटरिंग मध्ये काय मेजरली, की जे धुळीचे कण असतात ना, धुळीचे कण ते मोठे मोठे असतात बघा, डोळ्यांना दिसणारे असतात. मग काय आहे, की जी पार्टिकल साईज आहे ती वेवलेंथ आहे ना, तर त्या वेवलेंथच्या म्हणजे रेडिएशनची जी वेवलेंथ असते तर त्याच्या सेम दिसतात. मग ती कोणते पार्टिकल असू शकतात बघा, धूळ आहे, परागकण आहे, आपण जे बघितले इथं ते, किंवा पाण्याची वाफ वगैरे आहे. तर मग त्याच्यामुळं मग हे रॅलीचं स्कॅटरिंग होतं, माईचं स्कॅटरिंग होतंय. बरोबर आहे. माई स्कॅटरिंग म्हणजे काय, की जे पार्टिकलची साईज आहे ती वेवलेंथच्या साईजचे सेम असते, मग तेव्हा माई स्कॅटरिंग होते. हे थोडंसं डेप्थमध्ये सांगतोय, उद्या ह्याच्यावर प्रश्न पडू शकतो. माई स्कॅटरिंग तुम्हाला कळलं, रॅले कळलं, पण समजा आयोगाने ठरवलंच आता ह्याच्यावर काहीतरी डेप्थमध्ये थोडासा प्रश्न विचारूया, तर मग ते काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, की बाबा पार्टिकल साईज ह्याची किती असू शकते. ह्याची पार्टिकल साईज असते जी वेवलेंथची साईज असते तीच, ह्याची पार्टिकल साईज असते वेवलेंथच्या साईजपेक्षा एकदम कमी. ठीक आहे. वेवलेंथपेक्षा कमी असते, ह्याची वेवलेंथपेक्षा जास्त असते. आणि जर पार्टिकल्स नाही, ही वेवलेंथच्या इक्वल असते, ही वेवलेंथच्या इक्वल असते. ठीक आहे. इक्वल असते तेव्हा काय होतं, माई स्कॅटरिंग होतं. जेव्हा रॅले म्हणजे काय, वेवलेंथ पेक्षा कमी, आणि जेव्हा वेवलेंथ पेक्षा जास्त पार्टिकल साईज असेल तर तेव्हा काय होतं माहिती आहे का, फॉग होतो. फॉग आपल्याला धुकं वगैरे दिसतं ना, धुकं काय असतं ऍक्च्युली, मोठे मोठे कण आहेत ना, ते पार्टिकल मोठे मोठे पार्टिकल आहेत, डोळ्यांना व्हिजिबल पार्टिकल आहेत, तर तेव्हा ते धुकं होतं. म्हणजे काय, पार्टिकल साईज ती खूप मोठी असते तर तेव्हा धुकं पडतं. मग हे ते स्कॅटरिंगचे 3 प्रकार आहेत. एक प्रकार रॅले बघितला, ज्याच्यामध्ये पार्टिकल साईज आहे ती वेवलेंथपेक्षा फार कमी असते, त्याचं उदाहरण आहे स्काय, आपल्याला ब्लू दिसणे. दुसरा प्रकार आहे माई स्कॅटरिंग, त्याच्यामध्ये पार्टिकलचे साईज वेवलेंथच्या साईज एवढी असते. कवडचा जो प्रकार आहे तर तो, त्याच्यामध्ये मग धूळ परागकण वगैरे असतात, त्याच्यामुळे ही स्कॅटरिंग होते. आणि त्याच्यापेक्षा मोठे पार्टिकल असतील वेवलेंथपेक्षा तर मग तेव्हा धुकं पडतं, आणि ते धुकं म्हणजेच एक प्रकारचं स्कॅटरिंग आहे. ठीक आहे. हे काय आपल्या डे टू डे लाईफ मधला प्रश्न होता. आयोगाने काही वेगळं विचारलं का? काहीच नाही. आयोग काहीच वेगळं विचारत नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. 147वा प्रश्न 2018च्या पेपरमधला बघतोय. जागतिक स्थान निश्चिती यंत्रणेमध्ये कार्यरत खालीलपैकी कोणता भाग समाविष्ट आहे, इन्क्लुडेड आहे? जागतिक स्थान निश्चिती म्हणजे काय? बरोबर आहे, हे आपल्याला कळलं. GPS जागतिक स्थान निश्चिती, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आपण रोज वापरतो, त्याच्यावरच प्रश्न आहे, वेगळं काही नाहीये. GPS मध्ये कोणते भाग समाविष्ट आहेत? लॉजिक लावलं तर हा प्रश्न सुटणार आहे बघा. ज्याला काही माहिती पण नसेल, माहिती नसेल तर मी माहिती पण देतो, पण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला काय होईल, की 5 मार्काचा आहे गोष्ट आणि त्याचा अभ्यास करत बसलो तर उरलेले 145 मार्कांवर दुर्लक्ष होतं. मग ते आपल्याला करायचं नाहीये. ह्याच्यामध्ये कमी कष्टामध्ये आपल्याला मॅक्झिमम स्कोअर करायचं आहे. कमी वाचायचं आहे, थोडेसे 3-4 पानाचे नोट्स वाचायचे, 5 प्रश्न कव्हर झाले पाहिजेत आणि मला त्यातले 3-4 प्रश्न तरी मिनिमम आलेच पाहिजेत. हे आपलं टार्गेट आहे. बरोबर आहे. मग GPS आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो. GPS मध्ये काय असतं? स्पेस सेगमेंट असतो का? विचार करा, स्पेस सेगमेंट असतो का? असतो ना. तुमचे जे सॅटेलाइट्स आहेत तर ते कुठं आहेत? स्पेसमध्ये आहेत ना. मग स्पेस सेगमेंट आला. त्याच्यानंतर कंट्रोल सेगमेंट आहे का? हो. ते सॅटेलाइट कुठून तरी कंट्रोल होत असतात ना, त्यांचा डेटा कुठंतरी रेकॉर्ड होतो. मग तो डेटा आपण जो युजर आहे, आपण मोबाईलवर वगैरे सगळं बघा GPSचा वापर करत असतो, तर हा युजर सेगमेंट आहे का? हो आहे. आणि हे युजर सेगमेंट, मग ह्या दोघांमधला ब्रिज हा आहे. ह्या दोघं स्पेस सेगमेंट आणि युजर सेगमेंट मधला ब्रिज काय? कंट्रोल सेगमेंट असणार आहे. कंट्रोल सेगमेंटच्या ठिकाणी काय होतं? तो डेटा सगळा कलेक्ट होतो तिथं, मग सिंक्रोनाइज होतो आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीमध्ये डिलिव्हर होतो. मग काय याचं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबोव. ह्याला काही वेगळा अभ्यास करायची गरज लागली का? साधा बुद्धीचा वापर करायची गरज लागली. काय आहे का जगा वेगळं काय आहे का? काहीच नाही आहे ना. जगा वेगळं काहीच नाही. मग काहीच नाही तर मला सोडवायला आलंच पाहिजे. बरोबर आहे. बघा मग हे GPSचे कन्सोलेशन आपण सांगतोय. हे आता हे खूप डीपमध्ये आहे. आपले 24 GPS मध्ये काय असतं, की 24 उपग्रह आहेत ते आपण सोडलेले आहे अवकाशामध्ये. आपण म्हणजे आपण नाही हा, GPSचा शोध अमेरिकेने लावलेला आहे. आपण मग आपली वेगळी सिस्टीम, ग्लोबल पोझिशन सिस्टीम, त्यांचं नाव आहे, आपलं वेगळं आहे. त्याच्यानंतर चायनाचं वेगळं आहे, जपानचं वेगळं आहे, युरोपचं वेगळं आहे, रशियाचं वेगळं आहे. 6 देशांनी म्हणजे 6 जणांनी ही GPS टाईप जी सिस्टीम आहे तर ती डेव्हलप केलेली आहे. ते पण आपल्याला बघायचं आहे. कोर्समध्ये आपण ते पण सांगणार आहोत कोणते कोणते काय आहे आणि त्याच्यावर जोड्या लावा विचारले जाऊ शकतात.
तर ते पण आपण नोट्समध्ये देणार आहे. तर बघा हे ह्याच्यामध्ये हे जे 24 हे असतात तर मग ते कुठं कुठं असतात, A1 A2 A3 A4. मग असे 6 सेगमेंट केले ते 1 2 3 4 5 आणि 6. मग 6 सेगमेंटमध्ये हे आपले काय म्हणतात उपग्रह फिरत असतात आणि ते उपग्रह मग काय म्हणतात फिरता फिरता सगळा जो डेटा कलेक्ट होतो तर डेटा मग त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी कंट्रोल सेंटर असतात, GPS ग्राउंड सेगमेंट वेगवेगळ्या ठिकाणी कंट्रोल सेंटर आहेत बघा, इथं त्यांचं मॉनिटर होतं सगळ्या गोष्टी. तर हे सगळे कंट्रोल सेंटरमध्ये इथं डेटा हा सेंड केला जातो आणि इथून मग रिसिव्हरला पाठवला जातो. आता हे खूप डिटेलमध्ये खूप डेप्थमध्ये, पण ह्याचा काही संबंध आहे का, ह्याचा आणि त्या प्रश्नाचा काही संबंध होता का? अगदी लॉजिकचा संबंध होता. आणि आपल्याला काय करायचंय, मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत तर त्या लॉजिक वापरून सोडवायच्यात, कारण आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त स्कोअर करायचं आहे. मग हे आहे, हे बघा आपल्याला 8.3 मध्ये जे आपल्याला वेगवेगळे उपग्रह आपण इस्रोद्वारे आकाशामध्ये सोडलेले आहेत तर ते कोणते आहेत आणि त्याचे बघा आता लँडसॅटवर प्रश्न आलेला आहे. पण हा ॲक्च्युली लँडसॅटवर प्रश्न नाही आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर प्रश्न आहे. आपण वाचल्यावर तुम्हाला सांगतोच. बघा लँडसॅट 1 2 3 मधील वरील बहुवर्णपटीय स्कॅनिंग प्रणाली 185 किलोमीटरची स्वॅथ रुंदीत कोणत्या 4 तरंग लांबीचा अंतर्भाव करते? ठीक आहे, कोणत्या 4 तरंग लांबीचा अंतर्भाव करते? बहुवर्णपटीय स्कॅनिंग प्रणाली कोणत्या 4 तरंग लांबीचा अंतर्भाव करते? कशामध्ये? लँडसॅटमध्ये. मग हा प्रश्न ऍक्च्युली 8.1 मधला पण आहे, 8.3 मधला पण आहे. तरी पण आपण बघू. आता बघा आपण रेंज बघितले होते सगळ्या, किंवा पुढे बघणार पण आहे, ते पण दाखवून देतो तुम्हाला रेंज बघायचा. ह्या चार्ट माहित असेल ना तुम्हाला तर तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले. हा चार्ट बघा, ही तरंग लांबी आहे, किरणांचा प्रकार आहे आणि ह्या गोष्टी फक्त मला माहीत पाहिजेत. बस ह्या गोष्टी मला माहीत पाहिजेत. ठीक आहे, ही रेंज मला माहीत पाहिजे कुठून केवढी आहे काय. हे एकदा परत बघून घ्या. हे बघितलं तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवतो की ह्याच्यावर प्रश्न पडलाय, म्हणजे एकाच डायग्रामवर किती वेळेस प्रश्न पडलाय. बघा हा प्रश्न आहे तो आपला. इथं बघा, इथं प्रश्न काय विचारलाय की 4 तरंग लांब्या आहेत आणि ते कोणते आहेत. तर बघा विजिबल रेंज आपण प्रश्न आत्ताच पडला होता मागच्या 2019च्या प्रश्न ह्याच्यामध्ये प्रश्न पडला होता. विजिबल रेंज एरियल फोटोग्राफीसाठी आपण वापरतो ते रेंज कोणती असते? 0.4 ते 0.7. 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर हा प्रश्न होता. त्याच्यामध्ये आपण हे एक्सप्लेनेशन सांगितलं होतं. तर मग विजिबल रेंज दिसते का आपल्याला इथं? 0.4 ते 0.7 बघायचं. विजिबल म्हणजे काय? दृश्यमान. बरोबर आहे. हे बघा विजिबल इकडं, मग विजिबलला दृश्यमान म्हणतात. दृश्यमान 0.4 ते 0.7 कुठं दिसतंय का बघायचं. इथं दिसतंय. बरोबर आहे. बस आलं तुमचं उत्तर. एवढंच आहे. त्याच्यामध्ये इन्फ्रारेड वेव्स पण होतं. तर इन्फ्रारेड समजा तुम्हाला दृश्यच आठवत नसेल, इन्फ्रारेड आठवत असेल, बघा ह्याच्यामध्ये इन्फ्रारेड आहे. इन्फ्रारेड जरी नुसतं आठवलं आणि त्याची तिथं जोडी लावली, उत्तर आलं. इतकं सोपं होतं ते. म्हणजे काय की एक टेबल आहे, तो आपल्याला फक्त वाचायचा आहे, तो बघायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला मेजर प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. म्हणजे दरवर्षी ॲटलिस्ट एक प्रश्न त्या टेबलवर येतोय, ॲटलिस्ट एक प्रश्न येतोय. मग आपण काय करायचं? तेवढा टेबल पाठ करायचं. ठीक आहे. आता आपण पुढचं बघू. 149वा प्रश्न बघा काय म्हणलं याच्यामध्ये की GIS मध्ये कोणत्या उपप्रणालींचा समावेश होतो? उपप्रणाली. GIS ही एक प्रणाली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या उपप्रणालींचा समावेश होतो? ठीक आहे. तर मग कोणत्या प्रणालींचा समावेश होतो? हे पण लॉजिक नाही आहे, खूप सगळं लॉजिक नाही याच्यामध्ये, डे टू डे लाईफ मधलंच आहे हे. बघा लॉजिक कसं लावायचं बघूया. प्रश्न काय आहे? GIS संदर्भात आहे. GIS कन्सिस्ट ऑफ विच सबसिस्टीम्स. ओके. अशी प्रणाली की ज्याच्यामध्ये माहिती गोळा करणे, त्याचे विशिष्ट उद्दिष्टांसाठी पृथक्करण करणे शक्य होते. GISचा फुल फॉर्म काय आहे? GISचा फुल फॉर्म काय आहे? I म्हणजे इन्फॉर्मेशन, S म्हणजे सिस्टीम, G म्हणजे जॉग्राफिकल. ओके. मग इन्फॉर्मेशन सिस्टीमची ही आहे, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे GIS. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? माहिती लागते. मग माहिती गोळा करणे आणि त्याचं पृथक्करण करणे म्हणजे काय? ॲनालिसिस करणे. हे लागणार आहे का? हो लागणार आहे. ॲनालिसिस हा शब्द पण आहे का? आहे. म्हणजे काय? आपलं बरोबर झालं. दुसरं काय? अशी प्रणाली की ज्यांच्यामध्ये संगणकाचे हार्डवेअर, संगणकाची आज्ञावली माहिती साठवून, ठीक आहे, आपल्याला इन्फॉर्मेशन इथं माहिती गोळा केली, मग ही माहिती कम्प्युटरमध्ये साठवून त्याचं व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट आणि पृथक्करण करता येते. तसेच सदर माहिती संगणकाच्या मॉनिटरवर दाखवता येते.
GISचं आपल्याला कामच काय माहिती आहे ना आपल्याला, की GIS मध्ये आपल्याला खनिजं शोधायची असतील पृथ्वीवर. समजा तुमच्या इथं काही बघा पिकांची आणेवारी वगैरे काढतात. जर तुमच्याकडे दुष्काळ वगैरे पडला असेल तर मग आपल्याला तिथं दुष्काळ जाहीर करायचा आहे. मग 50% आणेवारी निघाली, 75% आणेवारी निघाली आणि त्याच्यावरून मग पीक विमा वगैरे भेटतो. तर ते काय, ते GISचं काम आहे ना. म्हणजे काय, मग ते कम्प्युटरवर आपल्याला दिसलं पाहिजे ना की इथं अशा अशा गोष्टी होत आहेत. मग इन्फॉर्मेशन गोळा करायचं, त्याचं ॲनालिसिस करायचं, संगणकाच्या मॉनिटर दाखवायचं. हा बेसिक आहे, लॉजिक लागतं की संगणकाच्या मोबाईलच्या मॉनिटरवर तुम्हाला या गोष्टी दिसणार आहेत. आणि अशी माहिती उत्पादन प्रणाली की जी हार्ड कॉपी व इतर गोष्टीमध्ये तयार करू शकते. प्रिंट करू शकतो ना, जो डेटा तयार झालाय तो प्रिंट करू शकतो. एवढंच आहे त्याच्यामध्ये. हार्ड कॉपी म्हणजे काय, हे प्रिंट होईल तुमच्या कागदावर. आणि अशी उपप्रणालींचा ह्याच्यामध्ये समावेश आहे का? हो आहे. काय ह्याच्यामध्ये लॉजिक न लागायसारखं काय? जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम काय? बरं, हे पण सोडून द्या, हे पण सोडून द्या. एकदम सोपं सांगतो तुम्हाला. हा प्रश्न कसा फ्रेम झालाय बघा. म्हणजे आपल्याला वाटतंय, मी तुम्हाला जेव्हा सांगत होतो ना की सिलेबस फार इम्पॉर्टंट ह्याचा, बघा GIS आणि त्याचे अनुप्रयोग, एवढ्यावरच प्रश्न फ्रेम आहे. म्हणजे जे मेजर दिसते तुम्हाला हे क 8.2.8 मधलं क, त्याच्यावर हा GIS नावाचा घटक आहे ना, हा गुगल करायचा, तो प्रश्न आहे. म्हणजे एवढं सगळं बघितलं का आयोगाने? एवढं सगळं बघितलं का? हे काय एवढं बेसिक तर तुम्हाला माहित पाहिजे. एवढंच बघितलं. आणि हे बेसिक काय किंवा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. मग त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन गोळा केली जाते, अनालाइज केली जाते, मग ते कम्प्युटरवर पाठवलं जातं, त्याचं मग सेग्रिगेशन केलं जातं, मॅनेजमेंट केलं जातं, अनालिसिस केलं जातं आणि त्याच्यातून जो रिझल्ट बाहेर पडतोय तर तो तुम्हाला प्रिंट करून दिला जातो. झालं. हे म्हणजे GIS आहे. आणि हाच प्रश्न विचारलाय. एवढं बेसिक आहे यार, काय त्याच्यामध्ये अवघड आहे? काहीच नाही. ठीक आहे. मग हा प्रश्न होता, तो इथून फ्रेम झाला होता. 149 डे टू डे लाईफ मधला प्रश्न होता का नाही? डे टू डे पण सोडा, लॉजिकचा प्रश्न होता का नाही? काहीच नाही ना, जगाबाहेरचं काहीच आलेलं नाही याच्यामध्ये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न 150वा. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं 8.3 आपलं जे GIS आहे, तर त्याच्यामध्ये आपण कोणकोणते सॅटेलाइट्स सोडलेले आहेत इस्रोच्या माध्यमातून त्याची आपण लिस्ट देणार आहोत. की 2010ला कोणता सोडला, 9ला कोणता सोडला, कोणत्या वर्षात कोणता सोडला, त्याच्यावर कोणते सेन्सर्स होते. मग त्याच्या PSLV 15नी सोडला, 14नी सोडला, 16नी सोडला, त्यासाठी कोणतं PSLV वापरलं आपण. PSLV ASLV काय ते लॉन्चिंग सॅटेलाइट आहेत. हे उपग्रहांना वरती घेऊन जातात एका सर्टन रेंजवर आणि तिथं त्यांना सोडतात. मग ते पृथ्वीवरती फिरत असतात. म्हणजे काय, लॉन्चिंग सॅटेलाइट कोणते वापरले याची पूर्ण आपण एक लिस्ट देणार आहोत. फक्त तेवढी वाचायची, तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह जाणार. आता पण तुम्हाला प्रश्न दिसतो 2018 मध्ये, 17 मध्ये पण दिसेल, 16 मध्ये पण दिसेल, 15 मध्ये पण दिसेल. म्हणजे काय, जसं आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा एक टेबल दाखवला तसंच ह्याचा एक टेबल असणार आहे आणि तोच टेबल तुम्हाला वाचायचा आहे. बस, तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह. म्हणजे हे 2 टेबल केले तर 5 पैकी तुम्ही काहीच नाही वाचून गेलात. 5 प्रश्नापैकी 2 प्रश्न तुम्हाला हमखास सुटणार आहेत. 5 पैकी 2 मार्क आणि लॉजिकनी 2 मार्क, 4 मार्क तुम्हाला हमखास मिळणार आहेत. इतकं सोपं पाहिजे. पण ते डिकोड करता आलं पाहिजे. इतकं डिकोड करता आलं पाहिजे. मग हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 2017 मध्ये प्रश्न आलेले कोणते आहेत? उष्ण व गैर उष्ण तरंग लांबी वेगवेगळ्या करण्यासाठी कशाचा वापर होतो? आता उष्ण व गैर उष्ण कशाचं, हे कशातून आले माहिती आहे का? जे मल्टीस्पेक्ट आपण बघितलं ना, वेगवेगळ्या वेवलेंथ बघितल्या बघा. इन्फ्रारेड आहे, त्याच्यानंतर विजिबल रेंज आहे, UV रेंज आहे, गॅमा रेंज आहे, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह आहे, रडार आहे. तर त्याचा प्रश्न आहे हा. आणि मग ह्या वेगवेगळ्या करायच्या आहेत. बघे ओके, ह्यांची तरंग लांबी वेगळी आहे, वेवलेंथ वेगळी आहे. 0.4 ते 0.7 मध्ये व्हिजिबल वेवलेंथ आहे. हे तुम्हाला कसं कळतंय? वेगळं करावं लागेल ना, त्याला सेग्रिगेशन करायला लागेल ना. मग ही सेग्रिगेशन करायसाठी काहीतरी बेसिक डिव्हाइस वापरलं जातं, बेसिक पद्धत वापरली जाते. ती कोणती? एवढाच प्रश्न. त्या टेबलच्या आसपासच प्रश्न फिरला का नाही? मग तो काय प्रश्न आहे? त्याचं उत्तर काय आहे? डायक्रोइक ग्रेटिंग. डायक्रोइक ग्रेटिंग. इतकं सोपं होतं ते. काहीच अवघड नाही बरं का, काहीच अवघड नाही आहे. पण आपण ते कधी तशा टाईपमध्ये बघितलं नाही आहे. मग तशा टाईपमध्ये बघितलं नाही आहे. मग याच्यामध्ये काय होतं की बाबा सर्टन रेंज असेल तर ती त्याच्यामधून पास होते. बघा इथं आता हे सगळे वेवलेंथ आहेत वेगवेगळ्या. मग याच्यामध्ये काही गॅमा असतील, काही UV असतील, काही इन्फ्रारेड असतील, काही विजिबल असतील, काही मायक्रोवेव्ह असतील. तर मग ह्या पास केल्यानंतर मग ह्यापैकी कोणती सेपरेट झाली? मग जी सेपरेट झाली असेल तर ती त्या टाईपची आहे. नाही सेपरेट झाली, रिफ्लेक्ट झाली, तर ती ह्या वेगळ्या टाईपची आहे. हे मग ह्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं, ह्या पद्धतीला काय म्हटलं जातं? एवढाच प्रश्न आहे. एवढाच प्रश्न आहे.
ह्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं? डायक्रोइक गेटिंग म्हटलं जातं. एवढाच प्रश्न होता, काहीच जगा वेगळं नव्हतं, इतकं सोपं होतं, पण आपल्याला ते त्या पद्धतीने आपण अभ्यास नाही केला त्यामुळं कळलंच नाही. ठीक आहे, त्याचा पुढचा प्रश्न बघूया आपण की खालीलपैकी कोणता डेटा रोस्टर डेटा स्वरूपात नाही? परत सिलेबसमध्ये बघा, सिलेबस मधला प्रश्न डायरेक्ट पॉइंट जो दिलेला आहे त्याच्यावर आहे. काय प्रश्न इथं बघा, रोस्टर डेटावर प्रश्न आलेला आहे. सिलेबसमध्ये रोस्टर डेटा आणि व्हेक्टर डेटा दोन गोष्टी दिलेल्या आहेत. परत दाखवतो मी तुम्हाला. सिलेबस बघा, सिलेबसमध्ये काय दिसतंय का इथं? रास्टर डेटा दिसतोय का तुम्हाला? रास्टर डेटा झूम करतो. रास्टर डेटा दिसतंय का? रास्टर डेटा, त्याच्यावर प्रश्न आहे. मग काय की ह्या बेसिक गोष्टी जर गुगल केल्या, ठीक आहे, तुमच्याकडे वेळ कमी आहे, मी गुगल करतो. तुमच्याकडे वेळ कमी आहे, मी गुगल करतो. माझं बघा आणि तुम्ही लेक्चर बघा, माझा कोर्स बघा तुम्ही, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण देणारच आहे. रास्टर डेटा डायरेक्ट प्रश्न पडलाय. आज रास्टर डेटावर प्रश्न पडलेला आहे, उद्या काय वेक्टर डेटावर प्रश्न येणार आहे. जर गुगल केलं तरी थोडंसं तुम्हाला डेप्थमध्ये जावं लागतं, ते तुम्ही कष्ट नका घेऊ, ते कष्ट आम्ही घेणार. ठीक आहे, मग रास्टर डेटा, व्हेक्टर डेटा ह्याच्यावरचा प्रश्न आहे, एवढं तर कळलं आपल्याला. ठीक आहे, मग ह्याच्यावर काय हे बघू आता, जो प्रश्न आलाय तो बघू आपण. ठीक आहे, रास्टर डेटा, व्हेक्टर डेटा ह्याच्यावर प्रश्न आहे. मग रास्टर डेटा काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणता डेटा रास्टर डेटा स्वरूपात नाही? आपल्या सिलेबसमध्ये पॉइंट आहे रास्टर डेटा आणि व्हेक्टर डेटा. रास्टर डेटा म्हणजे काय की जो डेटा सेलच्या स्वरूपात आहे, ग्रीडच्या स्वरूपात आहे. सेल म्हणजे काय? असे चौकोनाच्या स्वरूपात आहे. आणि मग हे सगळे चौकोन एकत्र होऊन काय होतं? एक इमेज तयार होते. आणि जो व्हेक्टर डेटा असतो तर तो काय असतो? तो जर कुणी इंजिनियर असेल ना, मेकॅनिकल इंजिनियर, त्याला कळलं, मॅटलॅब किंवा केमिकल इंजिनियर असेल तर त्याच्यामध्ये काय की वेगळ्या स्वरूपामध्ये, म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, आकड्यांच्या स्वरूपामध्ये डेटा दिलेला असतो, तो असतो व्हेक्टर डेटा. आज तुम्हाला रास्टर डेटावर प्रश्न आहे. रास्टर डेटा काय की जे इमेज तयार असतात ना, इमेज असतात ना, तर ते इमेज असतात त्या छोट्या छोट्या पिक्सलच्या स्वरूपात असतात बघा. मग ते पिक्सल फाटतो, आपण म्हणतो ना, झूम केल्यावर पिक्सेल फाटतो, तर ते इमेजच्या स्वरूपात डेटा आहे. मग ते कोणता डेटा असा आहे की तो इमेजच्या स्वरूपात नाही, तो पिक्सलच्या स्वरूपात नाही आहे? त्याचं उत्तर आहे SHP. SHP हे SHP म्हणजे काय? ऍक्च्युअली तो शेल प्रोफाईल आहे, ते शेप प्रोफाईल आहे, शेप म्हणतो आपण त्याला. SHP हे उत्तर आहे त्याचं. पण ते पण कसं आलं ते पण सांगतो मी तुम्हाला. माहिती नाही तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्या सिलेबसमध्ये बघा. सिलेबसमधला पॉईंट गुगल केला, लगेच सापडून गेलं. रास्टर डेटा अँड व्हेक्टर डेटा आर टू टाइप्स ऑफ स्पॅशियल डेटा. स्पॅशियल डेटा म्हणजे काय? म्हणजे आपण या स्वरूपातला डेटा, पिक्सल स्वरूपात असेल किंवा मग माहितीच्या स्वरूपात असेल, आकड्यांच्या स्वरूपात असेल. इन द GIS, द मेन डिफरन्स बिटवीन रास्टर अँड व्हेक्टर डेटा इज द रास्टर डेटा रिप्रेझेंट्स डाटा ॲज सेल ऑर ग्रीड. डाटा ॲज सेल ऑर ग्रीड. ह्याला झूम करून बघितलं तर ह्याचे असे चौकोन आहेत तिथं, आणि हे सगळे चौकोन एकत्र होऊन वेगवेगळ्या कलरचे हा आकृती तयार झाली, ही आकृती तयार झाली. ग्रीड मॅट्रिक्स. व्हाईल व्हेक्टर डेटा रिप्रेझेंट द डाटा युजिंग सिक्वेन्शियल पॉइंट्स और व्हर्टायसेस. हे असं बघा. आता नुसतं व्हेक्टर डेटा जरी तुम्ही गुगल केला ना तर त्यामध्ये शेप फाईल डिस्प्ले येईल, आणि हेच उत्तर होतं याचं. एवढं सोपं होतं, इथंच आहे उत्तर. नुसतं फक्त गुगल करायचं होतं. एकदा गुगल केलं असतं तरी आपलं सगळं झालं असतं, पण आपण कधी ते केलंच नाही, कारण आपण कधी ते अप्रोच वाचलं नाही. कारण ती तुमची चुकी नाही आहे. ती चुकी काय होती माहिती आहे का की आपण सिलेबस बघितला की भीती वाटते, अरे काय हे वेगळंच नवीन, मी कधी लाईफमध्ये वाचलंच नाही आणि ते 5च मार्काला आहे, कशाला करायचं. पण जे जिंकणारे मुलं आहेत, जे पोस्ट मिळवणारे मुलं आहेत, तर ते काय करतात, हेच असे 1 1 2 2 3 3 4 4 मार्क वाढवत जातात प्रत्येक सिलेबसमध्ये. तुम्ही जे पॉईंट सोडून देता, पास होणारा विद्यार्थी तेच पॉईंट कव्हर करून घेतो. त्याला फार वेगळं काही करावं लागत नाही, फक्त थोडीशी वेगळ्या अप्रोचने अभ्यास करावा लागतो. आणि तो त्यांनी केला, त्यांना पोस्ट मिळाली. ज्यांनी सोडून दिला त्यांचे 4-5 मार्क कमी झाले. मग ज्यांचे 4-5 मार्क कमी झाले, असे प्रत्येक पेपरमध्ये 4-4-4-5-5 ते 20-25 मार्कांनी मागं आले. 20-25 मार्कांनी मागं आले याचा अर्थ इंटरव्ह्यूला क्वालिफाय नाही झाले. इन केस इंटरव्ह्यूला क्वालिफाय नाही झाले तर पोस्ट नाही मिळाली. मग अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण
कोर्समध्ये कंप्लीट करणारच आहोत. आता आपण PYQ बघतोय, त्याच्यानंतर सिलेबसमधले डिटेल प्रत्येक पॉईंट, पण शॉर्टमध्ये, खूप डेप्थमध्ये नाही, कारण त्याचा अभ्यास आपल्याला करून PhD नाही मिळवायची, फक्त अभ्यास करून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे, एवढंच प्रकारचे ते बघणार आहे. त्याच्यानंतर आहे विद्युत चुंबकीय वर्णक्रमाचे दृश्यमान तरंग लांबी क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे. कळणार नाही, मराठीत वाचलं कळणार नाही, मला पण नाही कळत, तरी तुम्ही वाचून बघा. विद्युत चुंबकीय इथं सरळ वाचा ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, त्याच्यामध्ये दृश्यमान, परत प्रश्न पडला का विजिबल रेंज कोणती आहे, परत प्रश्न आला 2017ला. अरे काय चालू आहे, प्रत्येक वर्षी प्रश्न का पडतोय, एकाच टेबलवर प्रश्न का पडतोय. एक टेबल पाठ केला तर तुम्हाला मिनिमम 1 मार्क तर मिळणार आहे, एक टेबल पाठ करायला तुम्हाला 1च मिनिट लागणार आहे. मग 1 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये तुम्हाला 1 मार्क कायमचा फिक्स होऊन जातोय, पण तो आपण कधी केलाच नाही, कारण आपल्याला तसं कधी त्या अप्रोचने बघितलंच नाही. मग विजिबल रेंज आपल्याला माहिती ही आहे, ह्याचं आपण तुम्हाला वारंवार हे दाखवलं, बाबा हा टेबल आहे, हा टेबल पाठ करा, हा टेबल आहे, हा टेबल पाठ करा, हेच सांगतोय प्रत्येक वेळेस. तो टेबल तुम्ही पाठ करा ना, ह्याच्यामध्ये तुमच्या गोष्टी कव्हर होऊन जातील. आता आपण बघू 149वा प्रश्न. कोणत्या तारखेस कार्टोसॅट 2E हा उपग्रह लॉन्च झाला. परत तेच उपग्रहावर प्रश्न आला, तोच आला ना प्रश्न परत. कार्टोसॅट कधी आहे, ओशन सॅट कधी आहे, रिसोर्स सॅट कधी आहे, त्याच्यावर कोणते सेन्सर वापरले गेलेत, कोणत्या लॉन्च व्हेकलने ते सोडला गेलेला आहे, कधी लॉन्च झालेला आहे, एवढाच प्रश्न आहे. वारंवार तेच प्रश्न पडत आहेत, एकाच टेबलवर प्रश्न पडणार. तो टेबल आपण नोट्समध्ये आहे माझ्या ह्याच्यात, पण मी ते स्लाईडमध्ये टाकायचं राहून गेलं, तेच आहे. ठीक आहे, त्याच्यामधून हा प्रश्न आपला सॉल्व्ह होणार आहे. काहीच अवघड नाही याच्यामध्ये, प्युअरली फॅक्ट्स आहेत. तुम्हाला काय याच्यामध्ये कन्सेप्ट समजायची गरज नाही, काही नाही, काहीच नाही याच्यामध्ये. ठीक आहे, 150वा प्रश्न. पार्श्व खडकांवर होणारा विरंजक परिणाम व वनस्पती घनतेमधील होणाऱ्या बदलांमुळे उष्णजलीय संक्रमणाने रूपांतरित खडक हे अवकाशीय छायाचित्रात कोणत्या माध्यमातून बदललेले दिसतात. नाही कळलं, मला पण नाही कळलं, इंग्लिशमध्ये वाचायचं. हायड्रोथर्मल. ओके, थर्मल म्हणल्याचा अर्थ काय, इन्फ्रारेड, कधी पण लक्षात ठेवायचं. हायड्रोथर्मल अल्टरेशन ऑफ रॉक्स, बरोबर आहे, अपियर इन एरियल फोटोग्राफी. सिलेबसचा पॉईंट सापडला आपल्याला, एरियल फोटोग्राफीचा प्रश्न आहे. ओके, 2.8b तो प्रश्न आहे. ड्यू टू ब्लिचिंग इफेक्ट ऑन वॉल रॉक अँड डिफरन्स इन व्हेजिटेशन डेन्सिटी. आता काय असतं माहिती का, की त्याचा कलर चेंज होत असतो विरंजक म्हणजे ब्लिचिंगमुळे वगैरे, तर मग अवकाशीय छायाचित्रात बदललेले दिसतात. तर ते कोणत्या, मग बदललेलं आहे त्याचा कलर, हे कसं कळायचं. साधी गोष्ट आहे ना, छायाचित्राची रंगछटावरून आपल्याला कळेल की त्याचा कलर बदललेला आहे. म्हणजे समजा मी 1 वर्षापूर्वी एखाद्या एरियाचा फोटो घेतला आणि 1 वर्षामध्ये त्याचं ब्लिचिंग झालं, आणि मग आता फोटोमध्ये सेम ते येणार आहे का, कारण इन्फ्रारेड फोटोग्राफी आपण वापरतोय. ठीक आहे, इन्फ्रारेडमध्ये सुरुवातीला 1 वर्षापूर्वी ते लाल येत असेल, आणि आत्ता जर त्याचा फोटो काढला तर ते थोडंसं लाल आणि ब्ल्यू किंवा येल्लो थोडंसं मिक्स येत असेल, थोडंसं काळं येत असेल, तर मग काय, कशावरून आपण त्याच्यामध्ये फरक झालाय, ब्लिचिंग झाली हे ठरवलं. कारण कलर फोटोग्राफीच्या टोनमध्ये चेंज झालाय ना. आधी तो प्युअर लाल येत होता, आता थोडासा कमी लाल आहे किंवा पिवळा आहे, निळा आहे, गुलाबी आहे, फोटोग्राफीच्या टोनमध्ये चेंज झालं म्हणून ते आलेलं आहे. हे काय, ही कन्सेप्ट होती, मला माहीत होतं म्हणून ते सोडू शकलो. तुम्हाला माहीत नाही तरी सगळ्यात सोपं उत्तर आहे. माहितीच नाही मला काही, मग सगळा प्रश्न वाचला, प्रश्न वाचल्यावर मला उत्तराकडे बघितलं मी. उत्तरांमध्ये पहिलं उत्तर आहे, काय पर्याय आहे, छायाचित्राची रंगछटा व पोत. पोत म्हणजे काय, त्याचं टेक्स्चर, बरोबर आहे. टेक्स्चर म्हणजे समजा आपण जेव्हा ह्याचा फोटो काढतो, चंद्राचा फोटो काढतो लांबून, तेव्हा त्याला आपलं टेक्स्चर नाही दिसत, फक्त एक काळा डाग दिसतो, गोलचंद्र पांढरा शिपट तसा दिसतो. ठीक आहे, पण जेव्हा आपण क्लोज फोटोग्राफी काढतो तर त्याच्यामध्ये थोडंसं ओबडधोबडपणा, एखादा खड्डा, एखादा डोंगर, थोडासा चढ उतार वगैरे दिसतो, तर तो आहे टेक्स्चर. खडकांचा रंग, आता फोटोग्राफीमध्ये खडकांचा रंग येतो का, खडकांचा रंग मेजरली तोच राहतो. फोटोग्राफीचा टोन आपला चेंज होतो, खडकाचा कलर तिथं काय झालाय खाली आपल्याला नाही कळत. कारण का नाही कळत, कारण आपण कशातून बघतोय, उष्णजलीय संक्रमणातून. हायड्रोथर्मल, थर्मल दिसतंय का, थर्मल म्हणजे काय, इन्फ्रारेड फोटोग्राफीचा, इन्फ्रारेड एरियल फोटोग्राफीचा वापर करून आपण बघतोय. मग तिथं छायाचित्राची रंगछटा जेव्हा चेंज होते तर तेव्हा आपल्याला कळतं तिथं की अरे तिथं ब्लिचिंग झालंय, अरे त्या खडकांवर परिणाम झालाय. आपण जाऊन बघणार आहे का तिथं, नाही. आणि हे खडक कसे असतात, खूप कुठेतरी डेप्थमध्ये साईडला वगैरे असतात, आपल्या एरियल फोटोग्राफीने ते कव्हर होत नाहीत किंवा त्यांच्यातला फरक आपल्याला जाणून येत नाही, म्हणून आपण ते इन्फ्रारेड फोटोग्राफी बघतोय ना.
मग जी आपली एरियल फोटोग्राफीमध्ये प्रकार आहे, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी, इन्फ्रारेड फोटोग्राफी वगैरे अजून बरेच प्रकार आहेत, तर त्याच्यातला हा प्रश्न होता. किती सिंपल होतं, लॉजिकनी पण सिंपल होतं की बाबा आधी जी फोटोग्राफ होता तर त्याचा टोन वेगळा होता, आताचा टोन वेगळा आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. इतकं सोपं होतं ते. आणि बघा हे आहे जे आत्ता समजा तुम्हाला खडकांविषयी विचारलं की खडकांचं ब्लिचिंग झालं आणि त्याचा टोन चेंज झाला, तर कोणकोणत्या गोष्टीचा काय कलर चेंज होतो, कसं दिसतं ते, हे आपल्याला इथं टेबलमध्ये दाखवलं आहे. म्हणजे एखादी भूमी आहे तर मग समजा आर्द्र भूमी आहे तर त्याचा कलर कसा दिसल, मग गडद दिसल. थोडी वालुकामय आहे तर कसा दिसल, पांढरा ते पिवळा दिसल. मग जे आपण निरोगी वनस्पती बघितली होती बघा, त्याचा कलर कसा दिसल, पहिलाच प्रश्न होता आपला तो लाल. रोगट असेल तर गुलाबी ते निळा. गुलाबी म्हणजे काय, मॅजेंटा. गुलाबी ते निळा दिसतो. पडीत जमीन असेल तर त्याचा, मग एवढा टेबल केला तर मग काहीही प्रश्न येऊ द्या, बस काहीही प्रश्न येऊ द्या कलर चेंजिंगवर, भूस्थलाच्या वैशिष्ट्यावर, तर तो तुम्हाला सॉल्व्ह होईल. बघा नंतर एक ना ह्याच्यावर पण प्रश्न फ्रेम झालाय, म्हणजे 2015लाच झालाय बहुतेक तो. मेघ, हिम, बर्फ, तर तो कसा दिसणार आहे, पांढरा दिसणार आहे. वसाहती कशा दिसणार आहेत, निळ्या दिसणार आहे. सावल्या कशा दिसणार आहेत, काळ्या दिसणार आहेत. हे आपल्याला फॉल्स कलरमध्ये माहिती पाहिजे. ठीक आहे. मग इथं बघा खाली की भूस्वरूप आणि त्याचं औष्णिक प्रतिमेतील रंग. मग हे औष्णिक प्रतिमेतील बदल आहे ना, जे हेच बघितलं ना आपण, हायड्रोथर्मल. थर्मल म्हणजे काय, औष्णिक. मग औष्णिक प्रतिमेमध्ये कसा बदल होतो, मग जर मृदा असेल तर ती हलकी राखी दिसते, जल असेल तर तो करडा दिसतो, वृक्ष असतील मध्यम राखाडी दिसतो, गवत असेल तर ते काळं दिसतं, रस्ते असतील तर पांढरे दिसतात, धातू असतील तर काळे दिसतात. हे कशामुळं, कोण किती हीट रिफ्लेक्ट करते त्याच्यावरून ह्याचे कलर डिफाईन होतात. बरोबर आहे, कोण किती हीट रिफ्लेक्ट करते त्याच्यावरून. थर्मल आहे ना हे, औष्णिक, त्याच्यावरून हे. एवढा टेबल पाठ केला, काही प्रश्न येऊ द्या. कोणतं भूस्थल आज तुम्हाला विचारले, कोणतं मागच्या भूस्थल विचारलं होतं तुम्हाला, इथं बघा खडकांविषयी विचारलं होतं. उद्या तुम्हाला मेघ विचारतील, सावल्या विचारतील, वसाहती विचारतील, काही विचारतील तुम्हाला. टेबल पाठ करा बस. पुस्तक वाचायचीच गरज नाही, कारण तुम्हाला सगळं रेडीच दिले ना, काही एक्स्ट्रा करायची गरजच नाही. हे 2016चे बघा, 2016ला ना, 2016-15ला फार बेसिक प्रश्न यायचे. 18-19ला फार ॲडव्हान्स होत गेलेत नंतर. त्याच्यानुसार आपल्याला आपल्या अभ्यासाची पद्धत 100% बदलावीच लागणार आहे, कारण कॉम्पिटिशन वाढलंय ना. एक मार्कावर मला सांगा, यावर्षी 558 मार्क राज्य सेवा मुख्य परीक्षेतून पास होणारे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये 558 मार्कावर 6 जण आहेत. ते सगळे DC झालेत नो डाऊट, पण एखादं कमी वयाचा असेल तर त्याचं स्टेट रँकिंग मग डायरेक्ट 10 येतो. म्हणजे ह्या 6 जणांमधला शेवटचा होतो, कारण त्याचं वय कमी आहे. वयानुसार पण असतं ना, जर जेव्हा सगळं सेम झालं असेल, मार्क सेम झाले असतील तर वयानुसार लागते. म्हणजे काय की एकेका मार्कावर DC-साठी 6 जण आहेत. एवढा एक मार्क महत्त्वाचा आहे, तेवढाच आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. 146वा प्रश्न, डॅश डॅशच्या परिणामाने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सर्जनाचे विकरण वातावरण करत असते. नाही कळालं तर इंग्लिशमध्ये वाचा. ॲटमॉस्फिअर स्कॅटर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाय अफेक्टिंग. मग कशामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा अफेक्ट होतं, उत्सर्जनाचं वेग, स्पीड असते, त्याची वारंवारता, फ्रिक्वेन्सी आणि त्याची तीव्रता, इंटेन्सिटी, ह्याच्यामुळं करतं ते. बेसिक हे आपण कोर्समध्ये बघणार आहे. हे सगळ्यात बेसिक आहे, म्हणजे सुरुवात करतानाच हे तुम्हाला दिसेल की इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सर्जन कसं होतं ते. त्याच्यानंतर भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये डॅश डॅश लहान भाग डॅश डॅश प्रकारे दाखवला जातो. पॉलिगॉनस, जो लहान भाग आहे, बहुभुजाकृती म्हणजे जास्त भुजा असतील त्याला असं दाखवलं जातं ते. त्यानंतर बघा परत प्रश्न आला, दृश्यमान तरंग लांबी 2016ला पण आलाय, 17ला पण आलाय, 18ला पण आलाय, 19ला पण आलाय. एक टेबल पाठ केला, 1 मार्क फिक्स झाला. व्हिजिबल रेंजवर प्रश्न आला, 0.4 0.7 संपलं. उद्या आज व्हिजिबलवर सारखं प्रश्न विचारतायत, उद्या इन्फ्रावर विचारतील, रेडिओवर विचारतील, मायक्रोवेव्हवर विचारतील, UVवर विचारतील, गॅमावर विचारतील, कशावर तर विचारतील. मग एकदा का तुम्ही तो टेबल केला, तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला. सेम परत कोणता उपग्रह सध्या कार्यरत आहे, आलं आपल्या GIS मधला आला. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट जे काय असतील आपले, त्याच्यावरचा प्रश्न आहे हा. त्याच्यावर आपण तुम्हाला म्हणजे टेबल देणार आहे, त्याच्यातून तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाईल. याचं उत्तर रिसेट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश आभासी रंगीत पट्टे हिमवर्षाव, बर्फ आणि ढग यांना वेगळे करतात.
डॅश डॅश आभासी रंगीत पट्टे हिमवर्षाव, बर्फ, ढग यांना वेगळे करतात. कसं काय वेगळे करतील? बघा, याचं उत्तर आहे ब्ल्यू, 2 डिफरंट शॉर्ट वेव्ज, इन्फ्रारेड बँड्स, ब्ल्यू आणि ग्रीन. हे नाही कळलं तुम्हाला काय हरकत नाही. बघा, इथं आपण एक टेबल दिला होता. ह्या टेबलमध्येच तुम्हाला दिले, ह्या टेबलवरून तो प्रश्न फ्रेम झालाय. आलं का? ब्ल्यू, निळा लाल 2 भिन्न लघुलहरी अवरक्त पट्टे, हिरवा आणि निळा. म्हणजे कशाचा कलर काय होतो, तर ते आपण जो टेबल दिलाय त्याच्यामधला हा प्रश्न आहे. इतकं सोपं सगळं आहे, पण त्या अप्रोचने आपण गेलो नाही म्हणून ते तसं होतं. आता 2015चं आहे, हे तर फार सोपं आहे. याच्या 2015ला तर फार बेसिकच प्रश्न यायचे. GPS आपण डे टू डे लाईफमध्ये, म्हणजे 2019ला पण GPS वर प्रश्न आलाय, 18ला पण आलाय, 15ला पण आलाय. GPS च्या माध्यमातून भूस्थिती मोजण्याच्या माध्यमास काय म्हणतात? उपग्रह व्याप्ती. भूस्थिती, ग्राउंड पोझिशन, बरोबर आहे, ग्राउंड पोझिशन मोजायची आपल्याला, तर त्याला माध्यमाला काय म्हणतात? उपग्रहाची व्याप्ती. अजून दुसरे ऑप्शन्स काय आहेत आपण बघू. समजा सॅटेलाइट ऑर्बिट काय संबंध आहे का? हे जे पृथ्वीच्या भोवताली जे काय ऑर्बिट असेल तर ते सॅटेलाइट ऑर्बिट आहे. त्याचा आणि भूस्थिती मोजण्याचा माध्यमाचा काही संबंध नाही आहे, कारण ऑर्बिटमध्ये काय की त्या सॅटेलाइटला फिरायचं आहे, त्याचं काही नाही. त्यानंतर काय? उपग्रह अंतर, म्हणजे बी गेलं, बरोबर आहे, सॅटेलाइट ऑर्बिट गेलं, बी गेलं म्हणजे हे गेलं, ठीक आहे. त्यानंतर काय? उपग्रह अंतर. उपग्रह अंतर म्हणजे काय? डिस्टन्स. डिस्टन्स चेंज होत नाही, सॅटेलाइट एकाच ह्याच्यामध्ये फिरत असतात, त्याचा काही फरक पडत नाही. डिस्टन्स तुमचा सेमच राहणार आहे. इथं तो सॅटेलाइट नसला तर दुसरा सॅटेलाइट असतो आणि त्या सॅटेलाइटनी त्याचं मोजमाप होतं, त्यामुळं हा पण गेला. म्हणजे काय? सी वाला गेला, बी वाला गेला. आता वरीलपैकी कोणतेही नाही किंवा ए आहे. उपग्रह व्याप्ती म्हणजे काय? सॅटेलाइटची रेंज. रेंज काय असते? बघा, इथं सॅटेलाइट आहे, आपण एरियल फोटोग्राफीमध्ये बघितलं होतं, इथं सॅटेलाइट आहे, त्याच्यावर कॅमेरा किंवा सेन्सर बसवले. मग ह्याची रेंज कशी असते माहिती का? हे एकाच रेंजमध्ये गोल फिरत असतात, पण ह्याचं खाली अंतर, म्हणजे एखाद्याची रेंज असते बघा, फक्त एवढाच फोटो काढू शकतो तो, एवढंच बघू शकतो. एखाद्याची रेंज एवढी मोठी असते. असं ही काय आहे? रेंज आहे, व्याप्ती आहे. आणि ह्याच्यातूनच आपण भूस्थिती मोजण्याचा प्रयत्न करतो ना. जे आपण पहिला प्रश्न बघितला 2019चा, त्याच्यामध्ये 4 आपण असे हे बघितले आणि इथं तो 4 उपग्रह बघितले आणि त्याच्यातून तो आपला जी भूस्थिती आहे एखाद्या घटकाची, तर ती मोजतो आपण. तर त्याच्यावरचा हा प्रश्न होता की उपग्रहाच्या व्याप्ती आणि त्या 4 व्याप्ती एकत्र आल्या तर त्याचे मग प्रॉपर ॲड्रेस आपण ट्रेस करतो. त्याच्यावरचा प्रश्न होता हा. त्याच्यानंतर पुढं बघा की पुढीलपैकी 2 विधानांपैकी कोणतं योग्य आहे? स्पॉट अँड क्विकबर्ड उपग्रह प्रणाली ही निष्क्रिय सुदूर संवेदनाचे उदाहरण आहे का? स्पॉट अँड क्विकबर्ड बनले बरं का. आहे का? हो आहे, कारण निष्क्रिय आहे. आपण त्याच्यामध्ये निष्क्रिय म्हणजे काय? पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. ही पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगचे 2 प्रकार आहेत. रिमोट सेन्सिंग पॅसिव्ह पण असते, ॲक्टिव्ह पण असते. ॲक्टिव्हमध्ये काय की जो घटक आहे तर तो ॲक्टिव्हली सेन्सर म्हणजे वेव्ज पाठवत असतो आणि काही वेव्ज असतात तर ते वातावरण आपोआप इमिट करत असतं, सोडत असतं. मग हा जो प्रकार आहे स्पॉट अँड क्विकबर्ड, मग ते कशामध्ये येतो तर तो पॅसिव्हमध्ये येतो. त्याच्यामुळे हे उदाहरण बरोबर आहे. पण इथं बघा, आता 16व्या भारतीय सुदूर संवेदन उपग्रह ओशनसॅट आला प्रश्न परत आपला. रिमोट सेन्सिंगचे जे काही उपग्रह असतील त्याच्यावर ओशनसॅट 2चं प्रक्षेपण 23 सप्टेंबर 2009 ला केला PSLV 15 या यानाद्वारे करण्यात आला आहे. आता बघा, कन्फ्युजिंग करणारा प्रश्न टाकलाय. वरचं तर आपलं बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही, हे आपल्या नोट्समध्ये आहेत. इथं काय प्रश्न टाकला की ओशनसॅट 2 इथं प्रक्षेपित झालाय, हे बरोबर आहे का? इथपर्यंत बरोबर आहे. ओशनसॅट 2 2009 23 सप्टेंबरला तो प्रक्षेपित केला, इथपर्यंत बरोबर आहे. पण PSLV 15 नाही केला. मग जेव्हा आपल्याकडे जो टेबल आहे तर टेबलमध्ये सगळं आपण दिलेलं आहे की बाबा कोणतं उपग्रह आहे, कोणत्या वर्षी हे त्याला प्रक्षेपित केलंय आणि कोणत्या लॉन्चिंग व्हेकलनी त्याला केलंय. PSLV 14 केलेलं आहे, ॲक्च्युली ह्याला 15 नाही केलेलं. बेसिक डिफरन्स असलेला प्रश्न विचारलाय आपण, ते एकदा बघून घेतलं टेबलमधून, झालं आपला सॉल्व्ह झाला प्रश्न. इतकं सोपं होतं ते. म्हणजे ह्याच्यावर वारंवार प्रश्न आलाय का? आलाय की नाही? दरवर्षी रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट जे इस्रो सोडतो तर त्याच्यावर प्रश्न आहे. त्याच्यावर आपल्याला एक टेबल पाठ करायचं आहे. जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत तर त्याच्यावर प्रश्न आहे, ते एक आपल्याला पाठ करायचं आहे. त्याच्यानंतर जे RBG लाईट्स म्हणतो आपण त्याला,
तर त्याच्यावर प्रश्न आहे. RBG वर्ग र आपण जे केलं तर त्याच्यावर प्रश्न आहे. जे ठराविक गोष्टी आहे त्याच्यावर वारंवार प्रश्न, फाल्स कलर कंपोजिट आहे काय बघा, तर त्याच्यावर पण आपण त्याचे आपण प्रश्न आलेला नाही आहे, पण त्याच्यावर वारंवार प्रश्न पडतो. तर तो एक टेबल आहे, तो करायचा. म्हणजे एक 5 ते 7 टेबल करायचे आणि एक 4 ते 5 कन्सेप्ट करायच्या, बस. डोळे झाकून 3 ते 4 मार्क पडतातच. डोळे झाकून म्हणजे कमी कष्टामध्ये 2 तास अभ्यास करायचा, बस तुमचा मेन्स अभ्यास संपला या विषयाचा. इतकं सोपं आहे. म्हणजे माझ्या कोर्समधले जे काही 3-4 व्हिडिओ मी ह्याच्यावर बनवल, बस तेवढे तुम्ही बघा, तुमचा अभ्यास करायचं संपलं. तुम्हाला काही पुस्तक वाचायची गरज नाही, सौदी बघायची गरज नाही, अजून दुसऱ्या कोणते NCERT बघायची काहीच गरज नाही, कशातच काही बघायचं नाही, बस तेवढं बघा, तुमचा अभ्यास होऊन जाईल. इथं बघा आता पुढील दोन विधानांपैकी कोणतं योग्य आहे. योग्यला मी गोल करून ठेवलं कारण काय उत्तर आहे ते शोधायचं आपल्याला. सूक्ष्म लहरी सुदूर संवेदन, ज्यांची तरंग लांबी 3 मायक्रोमीटरपेक्षा जास्त असते, त्या ढगांनी आच्छादलेल्या प्रदेशाच्या सुदूर संवेदनाच्या अभ्यासासाठी मुख्यत्वे वापरल्या जातात. बरोबर आहे. कसं बरोबर आहे? आपण टेबल बघितला, विजिबल रेंज कोणती, मायक्रोवेव्ह रेंज कोणती, इन्फ्रारेड रेंज कोणती, तर त्यामध्ये रडार रेंज आहे. तर हो का, इथं रडार, मायक्रोवेव्हलाच आपण रडार म्हणतो. तर ते कशासाठी वापरलं जातं की जरी ढगं जरी असतील तरी आपण रिमोट सेन्सिंग त्याच्याने करू शकतो. मग त्याच्यामधला हा प्रश्न आहे. म्हणजे काय, त्याच टेबलवर प्रश्न आपला रिपीट झालाय. सॉरी, त्याच टेबलवर आपला प्रश्न रिपीट झालाय, इथं झालं. आणि परत बघा इथं 2013 साली भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या फायलिन या चक्रीवादळाच्या हालचालीच्या संदर्भातील पूर्व सूचनांसाठी कार्टोसॅट या उपग्रहांचा वापर केलाय. हा एक प्रश्न आला. म्हणजे परत आपलं रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट कोणते आहेत? कार्टोसॅट आहे, रिसर्वसॅट आहे, ओशनसॅट आहे, अजून 2-3 आहेत. तर मग त्याच्या टेबलवरच प्रश्न आला. मग कार्टोसॅटचा वापर काय केला जातो? जरी तुम्हाला माहित नसेल कार्टोसॅट काय प्रकार आहे, तरी लॉजिकनी सुटणारा प्रश्न आहे. कारण काय, कार्टोग्राफी काय असते? कार्टोग्राफी म्हणजे काय, नकाशा असतो, नकाशा वाचन, नकाशा मांडणी, नकाशा मोजणी जे आपण म्हणतो त्याला कार्टोग्राफी म्हणतो. मग कार्टोग्राफीचा ह्यांनी वापर काय सांगितलं इथं की चक्रीवादळाच्या हालचालीसाठी. आता नकाशा तयार करणं वेगळं, बरोबर आहे, आणि चक्रीवादळाच्या हालचाली सांगणारं रिसोर्स म्हणजे हे वेगळं, काय म्हणतं, सॅटेलाइट वेगळं. आपण ह्याच्यासाठी या हवामान बांधणीसाठी वेगळा सॅटेलाइट सोडलेलाच आहे ना. हा फक्त आपण ह्याचं काम काय आहे, ह्याच्यामध्ये स्पेशल सेन्सर बसवलेत की बाबा रे तू फक्त नकाशा तयार करून आण. रिसोर्स सॅट नावाचं सॅटेलाइट आहे, त्याच्यामध्ये आपण मग जे काय आजूबाजूला घटना घडत आहेत भारताच्या वातावरणामध्ये बदलाच्या, तर त्यासाठी आपण मग त्यासाठी रिसोर्स सॅट सोडलेला आहे. मग ओशनमध्ये म्हणजे समुद्रामध्ये काही वेगळ्या घटना घडत आहेत, त्याच्यामध्ये काही खनिज संपत्ती दिसते का ते शोधते, मग त्याचे सेन्सर लावून आपण ओशन सॅट सोडलेला आहे. मग त्याच्यानंतर मेट सॅट आहे, स्टुडंट सॅट आहे, आर्गोस, अल्टिगोस आहे, बरेच आपले सॅटेलाइट्स आहेत. तर ते आपण डिटेलमध्ये कोर्समध्ये डिस्कस करणारच आहे. मग त्याच्यातला हा प्रश्न होता. म्हणजे काय, परत त्याच टेबलवर आलो आपण, जे सांगतोय की आपल्याला फक्त 5 ते 7 टेबल करायचे आहेत, बस. पुस्तक वाचायचं नाही, काही करायचं नाही, कुठं बघायचं नाही, ना यूट्यूब बघायची गरज नाही, काहीच नाही. फक्त तुम्ही एवढे 5 ते 7 टेबल करा, 3 ते 4 कन्सेप्ट माहीत करून द्या, संपलं तुमचं. 3 ते 4 प्रश्न डोळे झाकून, जे तुम्ही सोडून देताय, जे तुम्ही स्किप करताय, बरोबर आहे, 3 ते 4 मार्क, तर ते तुमच्या हातात आहेत, तुमच्या डायरेक्ट हातात आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी 2 विधानांपैकी कोणतं योग्य आहे? सुदूर संवेदन प्रणालीमध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या ऊर्जेचं मापन करते. बरोबर आहे. आपण बोललो ऍक्टिव्ह सेन्सर, पॅसिव्ह सेन्सर कोणते आहेत? ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग, पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग कोणती आहे? त्यातला प्रकार आहे जे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या ऊर्जेचं मापन करतात. नैसर्गिक जेव्हा वेव्हलेंथ असते, तर नैसर्गिक ऊर्जा जेव्हा बाहेर सोडली जाते, प्रत्येक काय म्हणतात घटक आहे ना, एनर्जी इमिट करत असतो. तर जे नैसर्गिक इमिट करतात त्याला आपण काय म्हणतो? पॅसिव्ह सेन्सर म्हणतो, ऍक्टिव्ह म्हणत नाही. आणि सुदूर संवेदन प्रतिमा या मुख्यतः मल्टीस्पेक्ट्रम आणि एस्टर या प्रतिमा 7 स्पेक्ट्रम बँडच्या असतात. हे चूक आहे, हे पण चूक आहे. हे सक्रिय नाही आहे, हे पॅसिव्ह आहे, निष्क्रिय आहे. ठीक आहे. जे नैसर्गिकरित्या सोडलं जातं, निसर्गामध्ये जे काही गोष्टी आहेत, समजा झाड आहे, तर झाड एनर्जी इमिट करत असतं, त्याला काही वेगळे सेन्सर सोडावं लागतात का? नैसर्गिकरित्या तो एनर्जी इमिट करतो, आपण ते रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटनी ट्रॅक करतो आणि त्याच्यानुसार त्याचं इमेज किंवा डेटा आपण कलेक्ट करत असतो. मग ते काय, ती झाली पॅसिव्ह. पण एखादं ॲक्टिव्ह सेन्सिंग आहे. ॲक्टिव्ह सेन्सिंग म्हणजे काय? ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? मी आहे इथं,
माझ्या हातात मोबाईल आहे, माझं GPS आहे आणि मला लोकेशन माझी ट्रॅक करायला सांगायची समोरच्याला. माझा मोबाईल काय करतो, इंटरनेटच्या माध्यमातून सेन्स सोडतो, जे ऊर्जा सोडतो, मग त्याला काय म्हणतो आपण, ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणतो. मग ती ऊर्जा तिकडे ती हे केली जाते, कंट्रोल युनिटला मिळाली जाते इंटरनेटच्या माध्यमातून आणि मग त्याचा वापर करून मग पलीकडच्याला त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते. ही काय झाली ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. एखादी गाडी ट्रॅक करायची आहे, त्याच्यातलं मग GPS त्याची जी लोकेशन आहे तर ती कंट्रोल युनिटला पाठवतो, कंट्रोल युनिट युजरला पाठवतो. ती काय झाली ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. आणि जे निसर्गामध्ये एनर्जी इमिट करते तर ती झाली पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. त्यामुळे पहिला प्रश्न चुकला, आपलं पहिलं वाक्य चुकलं. आणि दुसरं आहे काय की सुदूर संवेदन प्रतिमा या मुख्यतः मल्टीस्पेक्ट्रम असतात का? हो असतात, कारण तेच आपल्याला टेबल आहे ना. मल्टीस्पेक्ट्रम बँड बघितला, त्याच्यामध्ये मग सगळे वेवलेंथ बघितल्या, तेच आहे. पण इथं बघा अर्ध चुकवलंय. एस्टर या प्रतिमा 7 स्पेक्ट्रल बँडच्या असतात का म्हणलं? एस्टर 14 बँडच्या असतात, 14 बँडच्या असतात. एवढं साधं चुकवलं त्यांनी. ठीक आहे, पुढील 2 विधानांपैकी कोणतं योग्य आहे? दृश्यमान, परत तोच प्रश्न आला बघा, एकच टेबल, परत तोच प्रश्न. किती वेळेस सांगायचं, एकच टेबल पाठ करा, एकच टेबल पाठ करा. व्हिजिबल वेव्ज, व्हिजिबल वेवलेंथ, कव्हर, रेंज, फ्रॉम, किती? 2019, 18, 17, 16, 15 5 आपण ह्याचे बघितले, 5 वर्षाचे PYQ बघितले, 25च प्रश्न बघितले. 25 मधला हा 6वा 7वा प्रश्न आहे. दरवर्षी मिनिमम एकदा प्रश्न येतोय त्याच्यावर, मिनिमम एकदा वेवलेंथवर, व्हिजिबल वेवलेंथवर. 0.4 ते 0.7 आहे ना. आता तर तुमचं पण पाठ झाला असेल, झालं. मग हे योग्य आहे का? नाही. ओनली ए चुकलं, बोथ चुकलं, राहिलं ऑप्शन 2. एक पूर्ण जागतिक स्थान निश्चिती यंत्रणेकरता 24 उपग्रहांची आवश्यकता असते. GPS वर प्रश्न आहे. 2019ला पहिला 146वा प्रश्न आपण बघितला, GPS वर होता. काय होतं तेच आहे ना. GPS कसं फॉर्म होतं आपल्याला सिलेबसमध्ये पण आहे, GPS संदर्भात आहे, GPS आहे, GIS आहे. सिलेबसमधला पहिलाच पॉईंट आहे आपला GPS संदर्भात, त्याच्यावरच आहे. GPS कसं फॉर्म होतं, त्याला किती सॅटेलाइट्सची गरज आहे, तर त्याला 24 सॅटेलाइटची गरज आहे. GPS कुणाची सिस्टीम आहे, अमेरिकेची, कधी डिराईव्ह झाली, मग त्याचा कसा वापर केला जातो, सीमा सशस्त्र दलांसाठी कसा केला जातो, नॉर्मल ह्युमनसाठी कसा केला जातो, मग ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या GPS मध्ये बघणार आहोत. तर त्याच्यावर बेसिक प्रश्न आलेला आहे बघा. म्हणजे सिलेबस बघा, आता तुम्हाला सिलेबस दाखवतो परत एकदा. सिलेबस फार वेगळा आहे. काय सांगतंय सिलेबस आपल्यालाच कळलं नाही लाईफमध्ये. मला अजून कळलं नाही पोस्ट मिळाल्यानंतर, पण मला प्रश्नांवरून कळलं की अरे फक्त एवढंच करायचं आहे. बघा सिलेबस, आता आपण 25 प्रश्न बघितले. 25 प्रश्नामध्ये रिमोट सेन्सिंग बघू. ह्याची मूलभूत तत्वावर प्रश्न आला होता, बरोबर आहे, मूलभूत ह्याच्यावर. मग मूलभूतमध्येच ह्या सगळ्या गोष्टी येतात. डेटा असेल, रिमोट सेन्सिंग, डेटा कलेक्शन, त्याचे फायदे काय आहेत, मर्यादा काय आहे, प्रक्रिया कशी असते, इथपर्यंत तुमचं झालं रिमोट सेन्सिंगचं बेसिक, बरोबर आहे. ह्याच्यावर प्रश्न आलेत 1 ते 2. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, वारंवार प्रश्न येते. टेबल जो म्हणला ना आपण, त्याच्यावर वारंवार प्रश्न आहे, दरवर्षी एक प्रश्न आहे ह्याच्यावर. ठीक आहे. त्याच्यानंतर वातावरणासह ऊर्जा, पृथ्वी आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह ऊर्जा. ठीक आहे. भारतीय उपग्रह, आपण जे सॅटेलाइट म्हणतो ना, रिसोर्स सॅट असेल, कार्टोसॅट असेल, ओशन सॅट असेल, स्टूडसॅट असेल, मेटासॅट असेल, हे नकाशा, रेझोल्युशन, प्रतिमा, असत्य रंग, संयुक्त, फॉल्स कलर कंपोजिट म्हणतो आपण ह्याला, फॉल्स कलर कंपोजिट, ह्याच्यावर प्रश्न पडतो. दृश्यमान व्याख्या, डिजिटल डेटाचे घटक, काय आले का माहितीच नाही. पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग प्रश्न आलाय का? आत्ताच बघितलं आपण, प्रश्न आलेला आहे. मल्टीस्पेक्टर रिमोट सेन्सिंग प्रश्न आलेला आहे. बस झालं. मग त्याच्यानंतर एरियल फोटोग्राफी बघा, ह्याच्यावर काय प्रश्न आलेला आहे का? ह्याच्यावर आलेला आहे. बेसिक एरियल फोटोग्राफी काय असते, त्याचा कॅमेरा काय असतो, किती अँगलने टिल्ट केलेला असतो वगैरे. ठीक आहे. एरियल फोटोग्राफीची व्याख्या ह्याच्यावर प्रश्न नाही आला. नकाशा स्केल ह्याच्यावर पण प्रश्न नाही आला. आच्छादित स्टिरिओ फोटोग्राफी ह्याच्यावर पण प्रश्न नाही आला. पण बघितल्यावर काय वाटतं, अरे काय काय ह्याच्यामध्ये. मग बेसिक फक्त एवढं जर करून गेलं ना, आणि हवाई म्हणजे एवढं फक्त, तरी खूप झालं. मी मार्क पाडायच्या दृष्टीने बोलतोय, मार्क पाडायच्या, एक्झाम ओरिएंटेड बोलतोय. मला त्याच्यामध्ये PhD करायची नाही आहे. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सगळं करू शकता. ठीक आहे. त्याच्या पुढचं काय, GIS आणि त्याचे अनुप्रयोग. GIS काय आहे बेसिक, ह्याच्यावर प्रश्न आला होता. राज्यसेवा 2019ला प्रश्न. मग GIS चे कोणते घटक आहे, ह्याच्यावर प्रश्न आला. मग भूस्थानिक डेटा, स्थानिक गुणधर्म डेटा, हे माहिती नाही. बघा हे रॉस्टरवर प्रश्न आला, उद्या वेक्टरवर येऊ शकतो. GIS ची कार्य काय आहेत,
आणि नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन कसं असतं, म्हणजे रोग वगैरे पडतात पिकांवर, मग आणेवारी जे आपण म्हणलं ना आणेवारी वगैरे ठरवतो, तर हे सामाजिक गरजा सोडवण्यासाठी GISचं कसं काम केलं जातं आपत्ती व्यवस्थापनामध्ये. दुष्काळ पडणं म्हणजे काय, दुष्काळ ही आपत्ती आहे, मग ह्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये GISचा कसा वापर केला जातो ते आहे. त्याच्यानंतर इथं बघा GPS वर प्रश्न आलेला आहे, GPS वर, आणि कोणत्या देशाचं काय नाव आहे वगैरे ते. बाकी ह्याच्यावर अजून काही प्रश्न आलेला नाहीये. इस्रो संदर्भात प्रश्न आलेला आहे की इस्रोने कोणकोणते सॅटेलाइट वगैरे सोडलेले आहेत हे, पण हे आपण पूर्णतः सायन्समध्ये बघणार आहोत. सायन्समध्ये तिथून जास्त कव्हर होतं ते, कारण स्पेस सायन्सचा जो भाग आहे ना, जो चॅप्टर आहे स्पेस सायन्सचा सायन्स टेकमध्ये, तर त्याच गोष्टी इकडे त्यांनी फक्त ऍड केलेल्या आहेत, ह्या आधी नव्हत्या, ह्या ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे, एवढं आहे. म्हणजे काय की तुम्हाला सिलेबस फार भयंकर वाटेल, अरे काय विचारलं काय विचारलं, काहीच नाही विचारलं, एवढंच विचारलेलं आहे. मग एवढ्याच गोष्टी जर बेसिक केल्या, 5 पैकी हमखास 4 मार्क पडतात, हमखास. त्याच्यामध्ये पण 5 ते 6 टेबल करा ना तुम्ही, झालं. मग 3 मार्क तर डोळे झाकून आले, मग झालं. 5 पैकी 3 तर पडतायत ना, 2 प्रश्न मग बाकीचे 1-2 आपण कन्सेप्ट समजून घेऊ. 4 प्रश्न डोळे झाकून आले, आपला उद्देश साध्य झाला. कमीत कमी वेळामध्ये ते पण, कमीत कमी कष्टामध्ये ते पण. मग हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, म्हणजे आता हे तुम्हाला जर तुम्हाला पटलं हे सगळं, तर तुम्हाला काय करावं लागेल, मी तुम्हाला मग असंच भूगोल पूर्णतः डिकोड करून देणार आहे. काय पडते, कशावर पडते, काय फोकस करायचंय, तेवढंच करायचं. राज्यसेवा मुख्यमध्ये मॅक्झिमम स्कोअर करायचा. कृषी सेम आहे, 4-5 पुस्तकं वाचावं लागतात, कशातून करायचं काय करायचं, त्याच्यात आपले पूर्ण हे टाइम निघून जातो, कळत नाही आणि कमी स्कोर येतो. जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे आपला जॉग्राफी आणि ॲग्री, त्याच्यामध्ये 90 पैकी 70 मार्क तर असेच पडतं, सहजच पडतात. मग हे आणि सायन्स टेक जे विज्ञान तंत्रज्ञान आहे GS4 मधलं, ते पण मी घेणार आहे. त्याच्यामध्ये पण पूर्णतः असं प्युअरली एक्झाम ओरिएंटेड राहायचं, प्युअरली स्कोर ओरिएंटेड राहायचं, स्कोर काढायचं मला, बाकी काही नाही करायचं. स्कोर कसा काढायचं ते मी शिकवून तुम्हाला. मग हे कोर्सेस आहेत, इंडिव्हिज्युअल कोर्सेस आता आपण विद्यार्थ्यांच्या मागणीच तर लॉन्च केले. त्याची फीस पण एकदम कमी आहे, सगळ्यांची फीस अगदी 500, 700, 1000 अशी केलेली आहे. आणि हे मग तुम्ही परचेस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला मग माझे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी असतील तर मग लाईव्ह सेशनमध्ये तिथं कमेंटमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारता येतील. माझ्या जे काही हँड रिटन नोट्स आहेत बघा, पूर्णतः अशा प्रत्येक गोष्टीच्या हँड रिटन नोट्स आहेत. तर ह्या हँड रिटन नोट्स तुम्हाला तिथे डाउनलोड करता येतील, त्याच्या प्रिंट करता येतील. आणि हे व्हिडिओ तुम्हाला ह्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला वापरता येतील, पुढच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला वापरता येतील, ऑफलाईन सेव्ह करता येतील आणि त्याचा तुम्हाला वापर करता येईल. तर त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.